अगदी अभिमानाने सांगावंसं वाटतं की इंडिया इज अ 10x नेशन, 10 times better and 10 times cheaper. But there is something called doing well by doing good. म्हणजे doing good itself is a good business. Man whole हा शब्दच वाईट आहे. Why should man be in the whole? Let machine be in the whole. The Mahatma Gandhi had said, earth provides enough to satisfy every man's need, but not every man's greed. 140 कोटी भारतीय रोज सकाळी उठून म्हणाले, my best is yet to come and today is the day. भारत कुठे असेल बरं? राईट अप देअर. टू डेव्हलप यूथ विथ ग्लोबल कॉन्शियसनेस आणि कॉन्फिडन्स, टू डेव्हलप प्रोफेशन्स विथ नॅशनल कॅरेक्टर. सर्वांना नमस्ते आणि सर्वांचे आजच्या कार्यक्रमात स्वागत. आज महाशिवरात्री आणि जागतिक महिला दिनसुद्धा आहे. सर्वसामान्य, असामान्य, प्रेरणादायी महिलांना आणि शिवशक्तीला वंदन करून मी मेजर रेणू गोरे आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करते. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर सर. मी धर्माधिकारी सरांना विनंती करते की त्यांनी माशेलकर सरांचं स्वागत करावं. ज्यांचा परिचय करून देणं हाच एक सन्मान आहे, असे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि माझे व्यक्तिगत मार्गदर्शक गुरु डॉक्टर माशेलकर सर. माझं सुदैव आणि ही पूर्वपण्य आहे की पुण्यात आल्यापासून जवळजवळ गेली 26-27 वर्ष माशेलकर सरांचा परिचय आणि त्यांचा स्नेह लाभला. पत्रकार असूनही त्यांनी तो स्नेह जवळपास ठेवून दिला, हे त्यांचे आभार मानायला पाहिजेत. आणि त्याही पलीकडे जाऊन माझं हे भाग्य की जवळजवळ 11 वर्ष ज्याचं काम चाललं होतं, तर सरांची बायोग्राफी लिहिण्याचं भाग्य मला मिळालं. त्यांनी ती संधी दिली आणि गेल्या वर्षीच 28 जानेवारीला दुर्दम्य आशावादी डॉक्टर रघुनाथ माशेलकर हा चरित्रग्रंथ सरांचे PhDचे गाईड पद्मविभूषण प्रोफेसर MM शर्मा यांच्या हस्ते आणि सरांचे PhDचे विद्यार्थी अशा 3 जनरेशन्सनी तो प्रकाशित केला. आणि मला सांगायला आनंद वाटतो की या मराठी चरित्रग्रंथाची अवघ्या वर्षभरात आता 8वी आवृत्ती सुरू आहे. 1 जानेवारी 1943ला दक्षिण गोव्यामध्ये माशेल नावाचं छोटं खेडं आहे, तिथे सरांचा जन्म झाला. त्यांच्या वयाच्या 6व्या वर्षी सरांचे वडील त्यांचं निधन झालं. त्यामुळे सरांच्या मातोश्री अंजनीबाई माशेलकर या त्यांना घेऊन मुंबईला गेल्या. गिरगावमध्ये एका छोट्याशा चाळीमध्ये 2 खोल्यांच्या त्या चाळीमध्ये सरांचं बालपण गेलं. मुंबई महानगरपालिकेच्या मराठी माध्यमाच्या शाळेत त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं. सर नेहमी सांगतात त्यामुळे आयुष्यात काहीही बिघडलं नाही. हायस्कूलमध्ये प्रवेश घेताना मात्र 7वीच्या वर्गात 21 रुपये जी फी भरायची होती त्यासाठी त्यांच्या आईला 21 दिवस लागले. आणि कुणी काही कामं करून साठवलेले पैसे एका बाईने त्यांना दिले चर्नी रोडजवळच्या, आणि त्यातून सरांची फी भरली गेली. आणि तोपर्यंत गिरगावच्या परिसरात असलेल्या ज्या नामांकित शाळा आहेत, मग चिकित्सक असेल, आर्यन असेल, विल्सन असेल, तिथले 7वीचे प्रवेश बंद झाले होते. म्हणून त्यांना युनियन हायस्कूल नावाच्या एका साध्या गरीब समजल्या जाणाऱ्या शाळेमध्ये प्रवेश मिळाला. पण सर म्हणतात की ते प्रवेश बंद झाल्यामुळे माझे दुसरे प्रवेश उघडले गेले. आणि ते म्हणजे ते नेहमी आपल्या शाळेचा उल्लेख करतात की श्रीमंत शिक्षक असलेली गरीब शाळा. आणि त्या युनियन हायस्कूलमध्येच प्रवेश मिळाल्यामुळे मला असं वाटतं की त्यांना भावे सर भेटले, त्यांना MM शर्मा सर भेटले, ते पुढे केमिकल इंजिनियर झाले, अरुण द्रविडांची भेट झाली. आणि त्याही पलीकडे त्यांच्या मेहुण्यांची तिथे ओळख झाल्यामुळे मग सरांचा पुढे प्रेमविवाह पण झाला. त्यामुळे काही ठिकाणचे प्रवेश चुकले तरी फार हळूहळू नका, हा यातनं घ्यायचा मेसेज आहे. गमतीचा भाग सोडू, पण सरांनी ज्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेतलं ते चरित्रग्रंथ लिहितानाच्या वेळा सरांशी जे बोलणं झालं आणि त्याही पलीकडे
3 जानेवारी 2000ला पुण्यामध्ये जी 87वी इंडियन सायन्स काँग्रेस झाली, ज्याचे सर अध्यक्ष होते आणि तेव्हाचे पंतप्रधान अटलजींच्या हस्ते त्याचं उद्घाटन पुणे विद्यापीठामध्ये झालं होतं. नोबेल पुरस्कार विजेत्या शास्त्रज्ञांसह 5000 शास्त्रज्ञ त्या परिषदेमध्ये सहभागी झाले होते आणि पहिल्यांदा पुण्यामध्ये विद्यापीठात चाललेल्या एका कॉन्फरन्समुळे ट्रॅफिक जाम झाला अशा बातम्या आल्या होत्या. इतकी प्रचंड गर्दी सामान्य लोकांची त्या सायन्स काँग्रेससाठी झाली होती. ते सर अध्यक्ष आणि ते नियोजन असल्यामुळे. पण मी माझा सांगायचा मुद्दा असा की त्यावेळी सरांचं गाजलेलं जे अध्यक्ष भाषण आहे नव्या युगाचे पंचशील, ते भाषण संपल्यानंतर मला सरांच्या घरी तातडीनं जायची संधी मिळाली आणि मला त्यांच्या आईंना भेटण्याची संधी मिळाली. त्यावेळच्या त्यांच्या भावना ज्या होत्या त्या चरित्रग्रंथात यासाठी महत्त्वाच्या मला वाटल्या की मॅट्रिकच्या परीक्षेमध्ये आपल्या मुलांनी पहाटे उठून पुन्हा झोपू नये, अभ्यासच केला पाहिजे, म्हणून ती माऊली स्वतःच्या डोळ्यांच्या वरती आणि त्यांच्याही डोळ्यांच्या वरती कापूर लावायच्या. की कापूर लावल्यामुळे झोप येत नाही. या पद्धतीच्या कष्टासहित काही वेळा रात्रीचं जेवण मिळेल की नाही अशी भ्रांत असताना प्रचंड कष्ट घेऊन, प्रचंड वाचन करून, अभ्यास करून 1,30,000 मुलांच्या मधून त्यावेळा सर मॅट्रिकच्या परीक्षेत बोर्डात 11वे आले आणि तरीही त्यांचं कॉलेजचं शिक्षण थांबणार होतं. टाटा स्कॉलरशिप 60 रुपयाची दर महिना मिळाल्यामुळे ते कॉलेजला जाऊ शकले. सरांच्या बोलण्यात आत्ता जो विषय आहे त्याच्यात येणार नाही म्हणून मला हे गडबडीनं सांगायला पाहिजे की ज्यांना टाटा स्कॉलरशिप मिळाली असे एक आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ झाले. ज्यांना टाटा स्कॉलरशिप मिळाली असे दुसरे डॉक्टर KR नारायणन भारताचे राष्ट्रपती झाले. आणि टाटा स्कॉलरशिप मिळालेल्या नारायणन यांच्या हस्ते ज्यांच्या पूर्वजांनी टाटा स्कॉलरशिप दिली ते रतन टाटा आणि ज्यांना टाटा स्कॉलरशिप मिळाली ते पद्मविभूषण डॉक्टर माशेलकर यांना नारायणन यांच्या हस्ते पद्मभूषण देण्यात आले. शिक्षणाचा किती उपयोग होतो सर नेहमी सांगतात, एज्युकेशन इज इक्वल टू फ्युचर. पण पुढे त्यांचं शिक्षण सुरू झालं. सर केमिकल इंजिनिअरिंगला गेले. त्यानंतर त्यांना नोकरीच्या संधी होत्या, पण त्यांच्या आईने सांगितलं की PhD काहीतरी असतं ते तुम्ही केलं पाहिजे, कारण सरांच्या आई 3रीपर्यंत शिकलेल्या होत्या. PhD झाल्यानंतरही त्यांना नोकरीची संधी होती, पण आईने सांगितलं ते त्यानंतरचं काहीतरी रिसर्च म्हणजे पोस्ट डॉक्टरल रिसर्च करायला लावलं. आणि त्यानंतर सरांना इंग्लंडसहित अनेक देशांच्या फेलोशिप्स मिळाल्या होत्या, पण ते इंग्लंडला गेले. आणि 1976ला इंदिरा गांधींच्या आग्रहानुसार जगभरातल्या तरुण शास्त्रज्ञांनी भारतात परत यावं आणि भारतासाठी काम करावं यासाठी जे विशेष प्रयत्न केले गेले, अनेक सिनियर्स त्यासाठी वेगवेगळ्या देशांमध्ये गेले होते. आणि डॉक्टर नायडूम्मा यांच्यामुळे सरांनी 1976 साली भारतामध्ये परतण्याचा निर्णय घेतला आणि ते त्यावेळेला जॉईन झाले ते NCLमध्ये शास्त्रज्ञ म्हणून, आपल्या पुण्यामध्ये जी आहे CSIRची एक ब्रँच. पुढे NCLचे उपसंचालक, NCLचे संचालक आणि त्यानंतर 1995मध्ये पुढच्या 11 वर्षांसाठी NCL सारख्या भारतात ज्या 40 प्रयोगशाळा आहेत त्या CSIRचे ते पहिले मराठी डायरेक्टर जनरल बनले, महासंचालक बनले आणि जवळजवळ 11 वर्ष ते दिल्लीमध्ये महासंचालक होते. त्याच काळामध्ये जो हळदीच्या आणि बासमतीच्या पेटंटची लढाई जी गाजलेली आहे की ज्याच्यामुळं भारताचं स्वामित्व, भारताचं सार्वभौमत्व आणि त्याही पलीकडे जाऊन भारताच्या इकॉनॉमीमधला फार मोठा जो अन्यायाचा भाग होणार होता तो सरांनी केलेल्या अमेरिकेबरोबर आणि इतरांच्या बौद्धिक लढाईमुळे भारताला तो सोपा गेला. आणि त्यानंतर पेटंटची असेल किंवा इनोव्हेशनची ही एक प्रकारची चळवळ भारतात तयार झाली. NCL त्यानंतर CSIR आणि तिथून सेवानिवृत्त झाल्यानंतर भारताची जशी CSIR आहे तशा जगभरातल्या 8 देशांच्या CSIRमध्ये 60,000 शास्त्रज्ञ आहेत. त्या संघटनेचं अध्यक्षपद सेवानिवृत्तीनंतर सरांनी स्वीकारावं असा प्रस्ताव आला आणि सरांनी तो स्वीकारणं एका अटीवर होकार दिला होता की जर ग्लोबल रिसर्च अलायन्सचं हेडक्वार्टर 8 देशांचं जर पुण्यात येणार असेल तर मी अध्यक्षपद स्वीकारतो. आणि सरांसाठी ते NCLमध्ये पहिल्यांदा आलं. मला असं वाटतं की हाही खूप मोठा सन्मान आहे भारताच्या दृष्टीनं. ज्या वहीमध्ये न्यूटनसहित जगभरातल्या 350 वर्षातल्या नामांकित शास्त्रज्ञांनी सही केली आणि भारतातले फक्त 3 इंजिनिअरिंग सायंटिस्टना जी महत्त्वाची फेलोशिप जागतिक ख्यातीची, ज्याला नोबेल पुरस्कारानंतरचा दुसरा सन्मान समजला जातो, ती म्हणजे फेलो ऑफ रॉयल सोसायटी, ती सरांना मिळाली, सरांच्या गुरूंना मिळाली. आणि आज ज्या 3 मिळाली त्यातले हे 2 प्रोफेसर MM शर्मा आणि माशेलकर सर आपल्यात आहेत. या पलीकडे
सरांचा परिचय पुढे करून द्यायचा झाला तर मला असं वाटतं तेच स्वतंत्र 1 तासाचं व्याख्यान होईल, कारण तो चरित्रग्रंथात मी कमीत कमी एडिट करून लिहिलेला परिचय 40 पानांचा आहे. त्यामुळे मी आता त्या तपशिलात जाणार नाही, पण एक 2-3 गोष्टींचा उल्लेख करून मात्र मी थांबतो. NCLमध्येच असताना त्यांनी केलेल्या संशोधनाला तरुण संशोधकांसाठी असलेलं भारत सरकारचं भटनागर अवॉर्ड मिळालं आणि त्यानंतर जगभरातली नामवंत अशी 60पेक्षा अधिक पुरस्कार हे सरांना मिळालेले आहेत. पुण्यभूषण, महाराष्ट्रभूषण, गोमंत विभूषण, पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण असे महाराष्ट्र आणि भारत सरकारचे 2ऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च पुरस्कार. आणि त्याही पलीकडे जाऊन मला असं वाटतं की नेहमी मी सांगतो की महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचे जे 5 कर आहेत की ज्यांनी सायन्स टेक्नॉलॉजी भारताची आपल्या करांवर पेललेली आहे ते म्हणजे डॉक्टर माशेलकर, डॉक्टर भटकर, डॉक्टर गोवारीकर, डॉक्टर नारळीकर आणि डॉक्टर काकोडकर. त्यातल्या माशेलकर सरांना भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या वेगवेगळ्या 16 कमिट्यांचं अध्यक्षपद भूषवण्याची संधी मिळाली. किंबहुना अटलजी पंतप्रधान असताना बऱ्याच वेळा असं व्हायचं, मग ती फ्युअल पॉलिसी असेल की कुठलीही सरकार पुढे अडचण आली की अटलजी म्हणायचे की माशेलकर कमिटी बिठाव. माशेलकर सरांची कमिटी तयार झाली की तो प्रश्न आपोआप सुटेल हा पक्षनिरपेक्ष अनेक सरकारांना दिलासा होता. त्यामुळे त्यांना पद्मश्री आणि पद्मविभूषण हे काँग्रेस सरकारच्या काळात मिळालं आणि पद्मभूषण हे BJPच्या काळात मिळालं. हे सरकार कुठलंही असलं तरी मला असं वाटतं हा फार मोठा त्यातला भाग आहे. आणि त्याही पलीकडे जाऊन भारत आणि भारताच्या बाहेरच्या जगभरातल्या 49 विद्यापीठांनी सन्माननीय डिलीट देऊन त्यांना सन्मानित केलेलं आहे. मला असं वाटतं की आपल्या सर्वांच्या दृष्टीनं ही फार मोठी कौतुकाची, अभिमानाची आणि आनंदाचा भाग आहे. सरांचा परिचय कितीतरी अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या पहिल्यांदा भारतीयांसाठी आहेत, ज्या पहिल्यांदा महाराष्ट्रीयांसाठी आहेत, ज्या त्यांच्या नावे जमा आहेत. पण या 82व्या वर्षातसुद्धा ज्या प्रकारची एनर्जी, ज्या प्रकारचा उत्साह, ज्या प्रकारचा त्यांचा स्वतःचा अभ्यास, ऑस्ट्रेलियामधल्या मोनॅश युनिव्हर्सिटीमध्ये काही ठराविक लेक्चर्स घ्यायला सर वर्षभरातनं 2-3 महिन्याच्या काळात जातात, पण त्याची तयारी ते 6-6 महिने आधी करतात हे मी स्वतः बघितलेलं आहे. आणि इतक्या हेक्टिक शेड्यूलमध्ये की मला असं वाटतं तारीख चुकत नसेल तर 8 डिसेंबर 2023 त्या दिवशी सर सकाळी बेंगलोरमध्ये होते भारतरत्न CNR रावांच्या बरोबर, दुपारी विमानात होते नोबेल प्राईज विनर कैलाश सत्यार्थींच्या बरोबर, आणि त्याच दिवशी रात्री ते मुंबईत होते भारताचे सर्वोच्च न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्याबरोबर. मला असं वाटतं की एकाच दिवशी या प्रकारच्या एंगेजमेंट्स, त्यातही अभ्यास, आज आपल्याशी सुद्धा बोलताना प्रेझेंटेशन करायचं काल ठरल्यानंतर सरांनी आपल्या नोट्स आणि अभ्यास पुन्हा एकदा चालू केला. इतकं आपल्या सगळ्यांनाच अभिमानास्पद वाटावं असं व्यक्तिमत्व. आणि मी ज्यांना नेहमीच म्हणतो की ते केवळ भारताचे ॲम्बॅसडर, राजदूत नाहीत, तर परदेशांमध्ये आपण जर गेलो तर डॉक्टर माशेलकर हे नाव आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं एक आधार कार्ड आहे असं मी नेहमी म्हणतो. आज ते आपल्यात आहेत, याबद्दलचा आनंद व्यक्त करतो आणि थांबतो. नमस्कार. माशेलकर सरांचं नुसतं इथे असणं हे सुद्धा आपल्या सगळ्यांसाठी एक आशीर्वाद आहे. सर आज आपल्याशी बिल्डिंग भारत ॲज अ ग्लोबल लीडर इन सायन्स, टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन या विषयावर आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. मी सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करावं. नवीन भारत जसं आपण इथे लिहिलं आहे, टू डेव्हलप यूथ विथ ग्लोबल कॉन्शियसनेस आणि कॉम्पिटन्स, टू डेव्हलप प्रोफेशनल्स विथ नॅशनल कॅरेक्टर, यामध्ये संबंध भारतामधला जर सर्वोत्कृष्ट प्रयोग कुठे चालू असेल तो अविनाशजींनी केलेला आहे असं माझं स्पष्ट मत आहे. आणि मी याच्याविषयी लिहिलंसुद्धा आहे आणि बोललेलंसुद्धा आहे. तर आपण भारताचं भविष्य घडवणार आहात आणि आपलं भविष्य अविनाशजी घडत आहेत. मी जरा तरुण असतो ना तर या वर्गात बसलो असतो, खरं सांगतो तुम्हाला. तर धन्यवाद पुन्हा एकदा. आपणच मला विषय दिला होता, तोच मी थोडं नाव बदललं आहे त्याचं, बिल्डिंग भारत ॲट 100 ॲज अ ग्लोबल लीडर इन सायन्स, टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन. भारताने नेतृत्व करावं जगाचं, असं आपल्या सर्वांचं एक स्वप्न आहे. आपण नेतृत्व करत होतो बरं का. पुन्हा रिइन्व्हेंटिंग इंडिया आपण ज्याला म्हणतो
ते करणं आता अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यावर माझं भाषण आहे. स्लाईड्स इंग्लिशमध्ये आहेत, त्यामुळे मधून मराठीत मधून इंग्लिशमध्ये मी बोलणार आहे. तर आत्ताच माझं अर्ध भाषण सागर देशपांडेंनी केलेलं आहे, ज्याची मी सुरुवात करणार होतो. त्याने आधीच सांगितलेलं आहे की एकदा अशी बैठक झाली होती ज्याच्यामध्ये त्यांनी मला विचारलं की सर्वात पॉवरफुल इक्वेशन सायंटिस्टनी केलेलं आहे ते कुठलं आहे. तर कुणी म्हणालं न्यूटन सेकंड लॉ. काय बरं, फोर्स इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. तर दुसरं म्हणाल नाही आइन्स्टीन ई इक्वल टू mc². तर मला विचारलं ते सर्वात कुठलं आहे. तर मी म्हटलं नन ऑफ दिस. ई इक्वल टू एफ. एज्युकेशन इक्वल टू फ्युचर. शिक्षण म्हणजे भविष्य. आणि एज्युकेशन इक्वल टू फ्युचर हे समजणं फार महत्त्वाचं आहे भारतासाठी. आताच नव्हे, पण 10 वर्षांनी, 20 वर्षांनी, 100 वर्षांनी, 1000 वर्षांनी. आणि याचं महत्त्व कळतं. हे चित्र पहा. गरीब स्त्री आहे, पण आपल्या मुलीला भविष्याची ती तयारी करते शिक्षण देऊन, युनिफॉर्म घालते. ह्याला मी भारत म्हणतो, कारण इंडिया ॲट 75 इज फ्लाईंग, बट भारत ॲट 75 बरीचशी लोकं अजून पाईपमध्ये राहतात. आणि म्हणून मी भारत ॲट 100 म्हटलं आहे, इंडिया ॲट 100 म्हटलेलं नाही आहे. हा फार महत्त्वाचा भाग आहे. आता आपण म्हणाल की तुम्ही सायंटिस्ट आहात, इक्वेशन दिलं ते प्रूव्ह करायला पाहिजे. तर जसं सागर म्हणाले, 17 मार्च 2000ला रतन टाटा त्यांना पद्मभूषण मिळालं आणि मागोमाग त्याच दिवशी मला मिळालं. आणि रतन टाटा, मी आणि के.आर. नारायणन एकत्र असणं, जसं सागरने समजून सांगितलं आपल्याला. मी गरीब होतो, जसं यांनी सांगितलं. आई मला मुंबईत घेऊन आली. 2 वेळा जेवण मिळायची भ्रांत होती. अनवाणी पायाने मी चाललो. म्युन्सिपाल्टीच्या देवाखाली अभ्यास केला आणि SSCमध्ये 11वा आलो 1,35,000 विद्यार्थ्यांमध्ये. त्यामुळे मला टाटा स्कॉलरशिप मिळाली. के.आर. नारायणचं सुद्धा तसंच होतं बरं का. ते पण फार गरीब परिस्थितीत जन्मले होते आणि कितीतरी किलोमीटर ते चालायचे शाळेत जाण्यासाठी. आणि ट्युशन फी द्यायची त्यांच्या आईवडिलांची ताकद नव्हती आणि त्यामुळे ते वर्गाच्या बाहेर उभे राहून नोट्स घ्यायचे. आणि त्यांना पण टाटा स्कॉलरशिप मिळाली आणि ते पुढे जाऊन प्रेसिडेंट झाले. आता तुम्ही गंमत बघा की एक टाटा स्कॉलर रतन टाटांना आणि दुसऱ्या एका टाटा स्कॉलरला त्या दिवशी पद्मभूषण देतो. दॅट प्रूव्ह द इक्वेशन ई इक्वल टू एफ. एज्युकेशन इज इक्वल टू फ्युचर. हे झालं नसतं तर माझं भविष्य झालं नसतं. आता जसं यांनी सांगितलं, फेलोशिप ऑफ रॉयल सोसायटी 364 वर्ष, त्याच्यामध्ये फक्त 3 इंजिनिअरिंग सायंटिस्टना हा मान मिळाला आहे. आणि सर ॲरन क्लूक जे नोबेल लॉरेट आहेत, त्यांच्याशी मी हस्तांदोलन करतो, कारण ते याचे रॉयल सोसायटीचे प्रेसिडेंट होते. आणि मी सही करतो आहे त्या पुस्तकामध्ये 9व्या पानावर न्यूटनची सही आहे बरं का. आणि ही जी सही करायची असते ती जशी न्यूटनने केली त्यावेळीच, म्हणजे ती दौत, तो टाक, ती शाई, आणि प्रॅक्टिस करून घेतात बरं का अविनाश. त्याचं कारण आम्ही सगळे बॉलपेनवाले. आणि त्यावेळी आणि त्याची गंमत अशी असते की नेमकी शाई घ्यावी लागते, कारण ते दोनदा नाही करायचं, एकदाच करायचं. आणि जास्त शाई घेतली तर डाग पडतो. मग ते एक पान दाखवतात ज्याच्यात एका फेलोचे त्याने डाग पाडलेले आहेत, ती जास्त शाई घेऊन, तसं करू नका म्हणून. आणि मला आठवतं माझ्याबरोबर एक नोबेल लॉरेट होते, ते म्हणाले की हे नोबेल प्राईज मिळण्याचं काम सोपं होतं, पण ही सही करणं काम कठीण होतं. पण आनंद आहे मला, हा एक आनंद आहे की 3 वर्षात, आपल्या 364 वर्षात फक्त 3 ह्यांना, आणि एकुलता एक मी महाराष्ट्रीयन आहे ज्याला आतापर्यंत मिळालं आहे. त्यात आनंद आहे आणि दुःख पण आहे. आणि ते दुःख असं 1 माशिलकर नका, 10 माशिलकर नका नाही,
कळलं की नाही. हे आपलं एक माझं दुःख राहून गेलं आहे. आणि ही तुमची पिढी कळलं की नाही, तर आपल्यापैकी जे शास्त्रज्ञ होतील त्याच्यावर त्यांची ती महत्त्वाकांक्षा असली पाहिजे. दुसरी गंमत अशी की जेव्हा मी 60 रुपये ती स्कॉलरशिप जी होती त्यासाठी मला बॉम्बे हाऊसला जायला लागायचं. आणि त्या बॉम्बे हाऊसमध्ये आम्ही जाताना मला आठवतं, मला स्कॉलरशिप मिळाल्यानंतर ते फक्त चेक देत नसत 60 रुपयाचा. कळलं की नाही. म्हणजे मला तर मी म्हणेन की मला त्यांनी माकडाचा माणूस बनवला. मला काही मॅनर्स नव्हते. तुम्ही बोलायला लागला तर मी मध्येच इंटरप्ट करायचो. आम्हाला त्यांनी म्युझियम्स दाखवली, म्हणजे आपली हिस्ट्री कल्चर दाखवलं. JRD टाटा ज्यावेळी म्हणजे आम्ही एवढेसे होतो आणि आम्ही JRD टाटांना लांबून बघितलं. आणि त्यावेळी जर कोणी मला सांगितलं असतं की तुला JRD टाटा कॉर्पोरेट लिडरशिप अवॉर्ड मिळेल 1998मध्ये, तर मला पटलं नसतं ते, ज्या ग्रस्तांना मी पाहत होतो. आणि त्याची गंमत सांगतो तुम्हाला. हे कॉर्पोरेट लिडरशिप जे अवॉर्ड आहे हे इंडस्ट्रीसाठी आहे, उद्योगांसाठी आहे, सायंटिस्टसाठी नाही आहे. आणि आतापर्यंतच्या 35 वर्षाच्या हिस्ट्रीमध्ये त्यांचं फक्त मी एकटा सायंटिस्ट त्याला हे मिळालेलं आहे. माझ्या आधी नारायण मूर्तींना मिळालं होतं, माझ्यानंतर प्रेमजी. त्यामुळे लोक जोक करायचे, लक्ष्मी सरस्वती आणि लक्ष्मी, म्हणजे 2 लक्ष्मीच्या मध्ये सरस्वती. पण त्याचं कारण असं होतं की सरस्वतीकडनं लक्ष्मीकडे जायचा मार्ग जो आहे हा उद्योगांसाठी किती महत्त्वाचा आहे. रिसर्च, एज्युकेशन, रिसर्च अँड इनोव्हेशन. एज्युकेशन डिसिमिनेट्स नोन नॉलेज, रिसर्च कन्व्हर्ट्स मनी इंटू नॉलेज, आणि इनोव्हेशन कन्व्हर्ट्स नॉलेज इंटू मनी. या तिन्ही गोष्टी एकत्र यायला पाहिजेत. तर हे जे परिवर्तन CSRमध्ये घडलं त्यामुळे मला ते अवॉर्ड मिळालं होतं. आपण जर मागे पाहूया, आपण पुढे जायच्या आधी मागे पाहूया. जयंत नारळीकरांनी पुस्तक लिहिलं आहे सायंटिफिक एज. तर त्यांनी मागे वळून पाहताना म्हटलं आहे की जर टॉप 10 अचिव्हमेंट्स ऑफ 20th सेंचुरी असतील तर त्या काय असतील. सर्वात प्रथम रामानुजन, मॅथमॅटिक्स. म्हणजे अजून त्यांनी जी इक्वेशन्स त्यावेळी केली होती त्याच्यावर रिसर्च चालू आहे अजून, केम्ब्रिज आणि इतर ह्याच्यामध्ये. मेघनाथ साहा, आयोनायझेशन इक्वेशन, स्टेलर ॲस्ट्रोफिजिक्समध्ये त्यांनी मोठं काम केलं. S.N. बोस, पार्टिकल स्टॅटिस्टिक्स, आपल्याला बोसावर माहिती असेल, कळलं का. C.V. रामन, अर्थात त्यांना नोबेल प्राईज मिळालं. भारतात काम करून नोबेल प्राईज मिळालेले ते एकमेव. त्यानंतर G.N. रामचंद्रन, मॉलिक्युलर बायोफिजिक्स, जे ट्रिपल हेलिक्स स्ट्रक्चर आहे ते त्यांनी शोधून काढलं होतं कोलेजनचं. खरं म्हणजे त्यांना नोबेल प्राईज मिळायला पाहिजे होतं, ते मिळालं नाही दुर्दैवाने. त्यानंतर ही पहिली 50 वर्ष, आणि त्या 50 वर्षानंतर न्यूक्लिअर पॉवर, ग्रीन रिव्होल्युशन आपल्याला कल्पना आहे, स्पेस प्रोग्राम, सुपर कंडक्टिव्हिटीवर काम झालेलं आहे. आणि आनंद आहे मला की CSR ट्रान्सफॉर्मेशन जे ह्याच्यामध्ये घडलं लेट 90sमध्ये, त्यांनी त्याच्यामध्ये मानाचं स्थान दिलेलं आहे टॉप 10 अचिव्हमेंट्समध्ये. त्याच्याविषयी मी थोडं बोलेन नंतर. त्याच्यात आपण पाहिलं असेल की आपण त्यातला प्रत्येक ह्याच्यावर मी भाष्य करणार नाही, पण एकच आपण स्पेस रिसर्च घेऊया. स्पेस रिसर्चची सुरुवात बघा. 21 नोव्हेंबर 1963ला इंडिया लॉन्च्ड इट्स फर्स्ट रॉकेट, आणि ती सायकलवर घेऊन जाताना तुम्हाला दिसते. तिथून आपण सुरुवात केली. आणि आज पाहायला गेलं तर 23 ऑगस्ट 2023ला इंडिया बिकेम द फर्स्ट नेशन टू लँड ऑन लुनर साऊथ. जगात जे कोणाला जमलं नव्हतं ते आपण दिसलं, नाही का. 100 कोटी लोकांनी त्यावेळी ते पाहिलं. अभिमानाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर आपण मार्स ऑर्बिटर मिशन बघितलं. इंडिया द ओनली नेशन टू रीच मार्स इन द फर्स्ट अटेम्प्ट. ही फार अभिमानाची गोष्ट आहे. आणि इथे मला थोडंसं सांगावं असं वाटतं की हे आपण केलं मार्स ऑर्बिटर मिशन, आणि त्यामध्ये मंगळयान फेऱ्या घालायला लागलं. एवढं मोठं काम आपण त्याच्यामध्ये केलेलं आहे. पण तरी या मुलीला मंगळ आहे म्हणून तिचं लग्न होत नाही. हा भारताचा जो विरोधाभास आहे, कळलं की नाही, याच्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे. सायंटिफिक टेम्पर आपण ज्याला म्हणतो, हे किती महत्त्वाचं आहे. म्हणजे एका अर्थाने भारत एक मोठी भरारी घेतो आहे, पण ग्राउंड लेवलला ही जी परिस्थिती आहे त्याचा विचार करणं फार महत्त्वाचं आहे. मी ॲक्च्युली एकदा मला परत बोला, मी 1 तासाचं सायंटिफिक टेम्परवर लेक्चर देईन इथे. हे किती महत्त्वाचं आहे, कारण ते मोठं महत्त्वाचं आहे.
आणि मंगळयानचं कॉस्ट वॉज 10x लोअर दॅन द US मिशन विथ सिमिलर ऑब्जेक्टिव्ह. मला नेहमी अगदी अभिमानाने सांगावं असं वाटतं की इंडिया इज अ 10x नेशन. 10 टाइम्स बेटर आणि 10 टाइम्स चीपर. आपण जे काही करतो ते बघा आता इथे सुद्धा. पुढचं जर बघितलं तर आपण तर इस्रो लॉन्च रेकॉर्ड ऑफ 104 सॅटेलाइट्स ऑन अ सिंगल रॉकेट. कळलं का? सेकंड हायेस्ट नंबर ऑफ सॅटेलाइट्स इन अ सिंगल मिशन. आणि त्यातला महत्त्वाचा भाग आता तुम्ही मगाशी सायकलवरनं रॉकेट घेताना बघितलं ना, ही जी 104 लॉन्चेस केले होते त्यातले 101 परदेशी रॉकेट्स होते. कुठून कुठं आपण हा प्रवास केलेला आहे याचा खरं म्हणजे आपल्याला प्रचंड अभिमान वाटायला हवा. आपण म्हणाल हे सगळी तुम्ही आकाशातलं हे म्हणता, पण जमिनीवर काय चाललेलं आहे? तर जमिनीवर काय चाललेलं आहे पहा की 2020 हे साल जे आहे दॅट इज कॉल्ड द इयर ऑफ द पॅन्डेमिक, नाही का? आपल्या सगळ्यांना त्याची आठवण आहे. आणि मी म्हणेन ते इयर ऑफ द पॅन्डेमिक नव्हतं, तर 2020 वॉज द इयर ऑफ इंडियन सायन्स, टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन. इयर ऑफ सायन्स. आणि इट मेड ईच ऑफ इंडियन चॅलेंजेस दॅट वी हॅव. फॉर एक्झाम्पल पहिला चॅलेंज म्हणजे आपल्याला क्वालिटी टेस्ट किट्स नव्हते आपल्याकडे. कळलं का? म्हणजे इंडिया फाइंड्स इटसेल्फ ॲट द बॅक ऑफ द लाईन फॉर व्हायरस टेस्ट किट्स. रांग लागली होती आणि आपण रांगेत शेवटचे होतो. स्टेट रन लॅब्स वेअर ऑपरेटिंग ॲट ओनली 36% कपॅसिटी. प्रायव्हेट लॅब्स मॅनेज जस्ट अन ॲव्हरेज ऑफ 8 टेस्ट अ डे. And the priorities are going to countries where there is a major outbreak like Italy and Spain and the US and the UK. आपण मागे होतो. All the major international vendors were saying, I'm not sure how much I can allot for India. कळलं का? ह्या परिस्थितीमध्ये आपण several targets missed, still no sign of rapid testing kits. India, several other nations received faulty coronavirus test kits from China. त्यावेळी परत करावी लागली ती. ह्या परिस्थितीमध्ये स्टेट्स ॲडवाइज नॉट टू यूज रॅपिड टेस्टिंग किट्स फॉर 2 days, नीड टू बी व्हॅलिडेटेड. ह्या परिस्थितीमध्ये आपण जेव्हा होतो तेव्हा आपण पहा, रायझिंग टू द चॅलेंज, माय लॅब डेव्हलप्ड अ किट इन जस्ट 6 weeks. कळलं का? अँड यू कॅन सी आपलं काम जे आहे ते जिनोम सिक्वेन्स WHO ने रिलीज केल्याबरोबर जानेवारीमध्ये सुरू झालं. 28 March 2020 वी लॉन्च द फर्स्ट मेड इन इंडिया किट. आणि 1.2 million people tested in 3 months. 3x रिडक्शन इन प्राईस, 95% component sourced locally. हे काम झालं. आणि 25 July 2020ला वी लॉन्च द फर्स्ट मेड इन इंडिया अँटीजन टेस्टिंग किट. आणि अत्यंत आनंदाची गोष्ट अशी आहे की हे पुण्यामध्ये झालेलं आहे. आणि ह्या CTO तुम्हाला ह्याच्यावर ज्या दिसत आहेत त्या गरोदर होत्या आणि त्यांना त्याचा कंप्लीट रिपोर्ट ह्याचा टेस्टचा त्यांना द्यायचा होता. कळलं की त्यांनी 1 दिवस डिले केला. तो रिपोर्ट दिला, दुसऱ्या दिवशी गेल्या आणि 2 तासात त्या बाळंत झाल्या. पुण्यामधलं आपल्याला अभिमान वाटला पाहिजे या गोष्टीचा. कनेक्टेड इनोव्हेटिव्ह एफर्ट, हाऊ इंडिया रॅम्प्ड अप इट्स COVID-19 टेस्टिंग कपॅसिटी. हे रिपोर्ट आले. 1000 times इन्क्रीज इन टेस्टिंग इन जस्ट 60 days. म्हणजे आपण चीनकडे बेग अँड बॉरो करत होतो, तिथून आपण 1000 दिवसात हे टेस्टिंग केलेलं आहे. म्हणजे इंडियन सायन्स अँड टेक्नॉलॉजी सेव्ड इंडिया, हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. म्हणून मी 2020 इयर ऑफ पॅन्डेमिक म्हणत नाही, इयर ऑफ इंडियन सायन्स म्हणतो. त्याचा आपल्याला अभिमान असायला पाहिजे. दुसरं, आपल्याकडे वॅक्सिन्स नव्हत्या. आणि हे बघा, कृष्णायलला त्यांनी भारत बायोटेकने कोवॅक्सिन तयार केलं. ही आपली स्वतःची इंडिजिनस टेक्नॉलॉजी बरं का, दुसऱ्या कोणाची घेतली नव्हती आपण. आणि मला आठवतं कृष्णायला आताच मला परवा भेटले होते केमटेक फाउंडेशनतर्फे. मी आय वॉज द चेअरमन ऑफ द ज्युरी. त्यांना एक अवॉर्ड देण्यात आला आणि त्यावेळी आमचं बोलणं चाललं होतं की कुठल्या परिस्थितीमध्ये, आणि त्यांना किती विरोध होता आंतरराष्ट्रीय. कळलं का? कारण स्पर्धा चालली होती ना त्यावेळी, तेव्हा त्यांना दाबण्याचा केवढा प्रयत्न झाला आणि त्यांनी ते केलं. आणि आपण पाहिलं तर वर्ड काउंटेड ऑन सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, आपल्या पुण्यातली, हा पण महत्त्वाचा भाग आहे. आणि वर्ल्ड्स लार्जेस्ट मॅन्युफॅक्चरर, 1.5 billion डोसेस, एक्सपोर्ट टू 144 countries. आणि ती एक्सपॅन्डिंग, त्यांनी एक नवीन फॅक्टरी पुण्यात केली. आणि आणि त्याच्यामध्ये बघा, द वर्ल्ड्स बेस्ट होप फॉर इनफ COVID-19 वॅक्सिन कम्स फ्रॉम इंडिया. गरीब देश, पण कुठून आपण सुरुवात केली आणि कुठपर्यंत आलो हे फार महत्त्वाचं आहे.
आणि म्हणून जेव्हा आपण इंडिया क्रॉस 200 करोड कोविड जॅब्स इन 18 months हा एक वर्ल्ड रेकॉर्ड होता, हा आपण केला. आणि याचं कारण म्हणजे आपण दुसऱ्या देशांकडे भीक मागायला गेलो नाही. आपली स्वतःची ताकद होती, स्वतःचं वॅक्सिन होतं, स्वतः मॅन्युफॅक्चर केलेलं हे वॅक्सिन होतं. आता भारत अँड इंडिया हा एक भाग आहे. मी तुम्हाला ऐकलं असेल तुम्ही, मी भारत म्हणतो मग इंडिया म्हणतो, भारत म्हणतो पण इंडिया म्हणतो. ह्याच्यात बघा तुम्हाला दिसेल इंडिया ॲट 75, सगळ्या टॉल बिल्डिंग्स मल्टी स्टोरी आहेत नाही का, आणि भारत झोपडपट्टीत आहेत. भारत ॲट 75चा विचार करायला नको का आपल्याला, जेव्हा आपण इंडिया ॲट 75 विषयी बोलतो. आणि मिंटमध्ये रिपोर्ट आला होता, इंडिया अमंग टॉप कंट्रीज विथ हाय इन्कम वेल्थ इनइक्वॅलिटी. रिच आर गेटिंग रिचर, पुअर आर गेटिंग पुअरर. आणि त्यातला हा जो डिफरन्स आहे हा वाढतो आहे. ह्याचा विचार करणं फार महत्त्वाचं आहे. तर त्यामुळे इंडियन सायन्स टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशन हा जो भाग आहे त्याच्यात फक्त इंडिया ॲट 75चा विचार केला, पण भारत ॲट 75चा विचार केला नाही तर आपण कुठे जाणार. मी भारत ॲट 75मध्ये होतो. आणि म्हणून त्यासाठी माझं जे काम आहे त्याच्यामध्ये एक काम आहे म्हणजे एक नवीन कॉन्सेप्ट मी हे केला, विच आय वॉज इन्स्पायर्ड बाय महात्मा गांधी. तर महात्मा गांधी हॅड सेड, अर्थ प्रोव्हाइड्स इनफ टू सॅटिस्फाय एव्हरी मॅन्स नीड बट नॉट एव्हरी मॅन्स ग्रीड. ह्याचा अर्थ असा आहे की तुमचे जे एक्झॉस्टिबल रिसोर्सेस आहेत ते तुम्ही संपू नका. कळलं की नाही. तुमची मुलं, त्यांची मुलं, त्यांची मुलं, हे नेक्स्ट जनरेशन जे आहेत त्यांच्यासाठी तुम्ही सेव्ह करा. ह्याचा अर्थ काय, यूज लेस अँड लेस रिसोर्सेस अँड गेट मोर अँड मोर ऑफ इट, सो दॅट बिकम्स मोर फ्रॉम लेस. बरोबर. आणि त्याने हेही म्हटलं होतं की आय वूड प्राईज एव्हरी इन्व्हेन्शन ऑफ सायन्स मेड फॉर द बेनिफिट फॉर ऑल. ह्याचा अर्थ ते बेनिफिट फक्त सिलेक्ट लोकांसाठी नव्हे पण सर्वांसाठी, सर्वसमावेशक, आणि म्हणून फॉर मोर अँड मोर पीपल. आणि मला आठवतं की जेव्हा ऑस्ट्रेलियामध्ये ATSE म्हणजे ऑस्ट्रेलियन टेक्नॉलॉजी सायन्स अँड इंजिनिअरिंग अकॅडमी आहे, तर त्याचं मला फेलो करण्यात आलं. आणि मी पहिला होतो फेलो ह्याचा अकॅडमीचा. तर मी म्हटलं माझ्याहून 100 आणखी सायंटिस्ट चांगले आहेत माझ्याहून, त्यांना न देता मला दिलं, याचा अर्थ त्यांना भारताविषयी जास्त माहिती नाही आहे, म्हणून भारताविषयी काहीतरी बोलावं असं मी ठरवलं. आणि मला ते लेक्चर द्यायला त्यांनी कॅनबरामध्ये बोलवलं होतं. आणि त्यावेळी मी गांधीयन इंजिनिअरिंग ही टर्म कॉइन केली. म्हटलं तुम्हाला कम्प्युटर इंजिनिअरिंग माहिती आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग माहिती आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग माहिती आहे, पण गांधीयन इंजिनिअरिंग म्हणजे काय. आणि ते गांधीयन इंजिनिअरिंग म्हणजे गेटिंग मोर फ्रॉम लेस फॉर मोर पीपल. आता ह्याच्याबद्दल नवीन काय मला सांगा बघू. गेटिंग मोर फ्रॉम मोर इझी, हाय टेक्नॉलॉजी वर्किंग फॉर द रिच, नाही का. iPhone 5 येतो, मग iPhone 6 येतो, मग iPhone 7 येतो, आणि तो महाग 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 होत जातो आणि त्याच्यामधले फीचर्स वाढत जातात. पण हे कोणासाठी, फक्त श्रीमंतांसाठी. गेटिंग लेस फ्रॉम लेस इज क्लिअर, गरिबांसाठी कुठलंही जुगाड काही आपण हे करत राहतो. पण गेटिंग मोर फ्रॉम लेस इज व्हेरी डिफिकल्ट. कळलं की नाही. कमीत कमी पैशामध्ये जास्तीत जास्त हाय टेक्नॉलॉजी आपण कशी करू शकू हे फार आहे. म्हणून याला MLM, मोर फ्रॉम लेस फॉर मोर असं म्हणण्यात आलं. आणि त्याच्यानंतर त्याचा अर्थ असा झाला की ॲक्सेस इक्वॅलिटी डिस्पाईट इन्कम इनइक्वॅलिटी. आता ह्याच्यात कॉन्ट्रडिक्शन आहे, नाही का. आपण पाहायला गेलं, हाय क्वालिटी हेपॅटायटिस B वॅक्सिन नॉट 40% चिपर, 40x चिपर, एक्स्ट्रीम अफोर्डेबिलिटी, नाही का. दुसरं, हाय क्वालिटी कॅटरॅक्ट आय सर्जरी 100 times चिपर, अरविंद आय केअर, नॉट 100%. आणि हाय क्वालिटी हे फार महत्त्वाचं आहे. कारण ह्याच्यामध्ये आपण पाहायला गेलं तर इंग्लंडमधलं एक ह्याचं कॅटरॅक्ट सर्जरीचं हॉस्पिटल आहे, तर त्याचे 9 पॅरामीटर्स आणि दुसऱ्या आपल्या ह्याचे 9 पॅरामीटर पोस्ट सर्जरी. त्याचं माझं एक टेबल आहे, मला वेळेमुळे मी दाखवत नाही आहे ते, बट इन 9 out of 9 पॅरामीटर्स अरविंद आय केअर बीट्स देम. हाय क्वालिटी, पण अफोर्डेबिलिटी 100 times चिपर, नॉट $3,000, $30, आणि त्यातलं सुद्धा 40% इज फ्री फॉर द पुअर पीपल. आज 17 देशात गेलेला आहे अरविंद आय केअर. हाय क्वालिटी ओपन हार्ट सर्जरी, कळलं काय, नारायण हृदयालया.
न्यूयॉर्कमधले जे बेस्ट एक्सपर्ट्स आहेत त्यांचे पोस्ट कार्डिओलॉजी आपलं सर्जरी झाल्यानंतरचे जे रिपोर्ट आहेत त्याच्याहून चांगलं. हाय क्वालिटी आर्टिफिशियल फूड ते दाखवीन तुम्हाला थोड्या वेळाने मी 300 टाइम चिपर. सो दीज आर नो ड्रीम्स, इंडिया हॅज डन इट बेसिकली. लक्षात आलं का? आणि मेकिंग सिमिंगली इम्पॉसिबल पॉसिबल डिस्पाईट इन्कम इक्वॅलिटी एन्शुरिंग ॲक्सेस इक्वॅलिटी. आज आपल्याला काय दिसतं? या 2 स्त्रिया बघा, त्यातल्या एकीची मर्सिडीज असणार आणि दुसरी झोपडपट्टीमधून आलेली, दोघांकडे मोबाईल आहे. कळलं का? ॲक्सेस इक्वॅलिटी 1:1. परवा मी लॅबमध्ये जात होतो, परवा नाही काही दिवसापूर्वी, आणि पाहिलं तर एक स्त्री रस्त्यावर एका हाताने डाव्या हाताने झाडू मारत होती आणि उजव्या हातावरती फोनवर होती. हे दृश्य तुम्हाला दिसलं असतं का? मला अजून आठवतं, मी जेव्हा 1976मध्ये परत आलो त्यावेळी फोन मिळण्यासाठी रांग लागायची आणि 6 वर्ष लागायची फोन घ्यायला, आणि तो फोन आला की मग पूजा आणि पार्टी असायची. आज प्रत्येकाकडे आहे नाही का? 6 वर्ष लागत नाही, 6 सेकंदात तुम्हाला तो मिळू शकतो. हा बदललेला भारत आहे. ॲक्सेस इक्वॅलिटी डिस्पाईट इन्कम इक्वॅलिटी. CK प्रल्हाद हे फार मोठे हे आहेत, थॉट लीडर आपण ज्याला म्हणू. तर त्यांनी आणि मी हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूमध्ये पेपर लिहिला, इनोव्हेशन्स होली ग्रेल, मोर फ्रॉम लेस फॉर मोर. कारण गेटिंग मोर फ्रॉम लेस फॉर मोर हे शक्य नाही आहे. आणि हा जो पेपर आहे दॅट फाइंड्स प्लेस इन द 10 मस्ट रीड पेपर्स इन इनोव्हेशन नाव. हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यू रेकॉर्ड झालेला आहे. आणि हे जे आमचे त्याच्यामधले जे विचार होते, म्हणजे आम्ही ह्याच्यामध्ये हे दाखवलं की डुईंग वेल अँड डुईंग गुड इज नोन. म्हणजे बरेच पैसे करायचे, जसं बिल गेट्स, आत्ताच भेट झाली त्यांची ह्याच्यामध्ये जामनगरमध्ये. तर बिल गेट्स जगातले सर्वात श्रीमंत, त्यांनी भरपूर पैसा केला आणि त्यानंतर म्हटलं अरे मी गरिबांसाठी काय करतो आहे, आणि मग त्यांनी बिल गेट्स फाउंडेशन काढलं. दॅट इज डुईंग वेल अँड डुईंग गुड. बट देर इज समथिंग कॉल्ड डुईंग वेल बाय डुईंग गुड. म्हणजे डुईंग गुड इट सेल्फ इज अ गुड बिझनेस. सर्वसामान्यांसाठी आपण हाय क्वालिटी आपण हे जेव्हा करतो तर ते महत्त्वाचं होतं. त्याच्यामुळे 6 महिन्यात वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने एक स्पेशल सेशन केलं, मोर फ्रॉम लेस फॉर मोर. त्याचं महत्त्व त्यांना लगेच कळलं की हे जे अनइक्विटेबल जो आता जग होत आहे ते इक्विटेबल कसं करायचं ह्याच्यावरती चर्चा होती. मला बोलवलं होतं तिथे. आणि त्यानंतर मी संबंध जगात फिरलो. कळलं का? ही सगळी जी शहरं दाखवलेली आहेत त्या प्रत्येक शहरात मी जाऊन इतक्या देशामध्ये जाऊन हे केलं. वर्ल्ड बँकेमध्ये गेलो, वॉशिंग्टनला. तिकडे इन्क्लुझिव्ह इनोव्हेशन प्रोजेक्ट त्यांनी व्हिएटनामसाठी केलं $55 मिलियन. युरोपमध्ये गेलो, ब्रसेल्समध्ये युरोपियन युनियनमध्ये मला बोलवलं होतं. 2000 लोक होते तिकडे. त्यांनी हे इन्कॉर्पोरेट केलं त्यांच्या ह्याच्यामध्ये. मनिलाला गेलो होतो, तिकडे एशियन डेव्हलपमेंट बँकमध्ये त्यांनी नवीन त्याच्यावर कार्यक्रम सुरू केले वगैरे. त्यातला महत्त्वाचा भाग असा आहे की हे महत्त्वाचं का आहे त्याचं कारण आहे. आता ह्याच्याकडे बघा, हा त्याचा जो आर्टिफिशियल फूट आहे बिलो द नी, त्याचं $12,000 त्याची किंमत आहे. याचा तर एखादा गरीब जर घेतला तर त्याचं आयुष्याचं उत्पन्न $12,000 होईल नाही का? तो कोणालाही अफोर्डेबल नाही आहे. पण आपण जो जयपूर फूट केला तो $28 होता. तर आपण म्हणाल की $28 आणि $12,000 ह्याच्यामध्ये परफॉर्मन्समध्ये केवढा फरक असेल. तसं नाही आहे. हे बघा, हा जयपूर फूट आहे आणि तो वापरतो आहे आणि तो वरती बघा कसा चढतो आहे. आपण जसं चढू तसं चढतो आहे. त्याच्या ह्याच्यामध्ये केवढी फ्लेक्झिबिलिटी आहे बघा त्या फूटमध्ये. आपल्या नॉर्मल ह्याच्यासारखा आहे. आणि आता तो काय करतो बघा, उडी मारतो. कळलं का? म्हणजे आपला जसा पाय आहे तसा. आणि त्यानंतर त्याला विचारतात दुखलं का नाही, जरा पण नाही दुखलं म्हणतो तो. आणि आता काय करतो बघा, ही रन्स. इथे टाळ्या पुसायला पाहिजेत. आणि हे वाचा, ही डज 1 किलोमीटर इन 4 minutes 30 seconds. आता मी तुम्हाला विचारतो, हात वर करा जे 1 किलोमीटर 4.5 मिनिटामध्ये कवर करू शकतात, पळू शकतात. हात वर करा. तर मला वाटतं एक साधारण
10-15 आणि आपण म्हणाला 450 कपॅसिटी आहे, बरोबर? ह्याचा अर्थ 3%. ह्याचा अर्थ असा की 97% तुमच्यापैकी प्रत्येकाला ही कॅन बीट. दिस इज कॉल्ड अफोर्डेबल एक्सलन्स. इट इज एक्सलंट बिकॉज ही कॅन बीट 97% ऑफ यू अँड इट इज अफोर्डेबल बिकॉज इट इज ओनली $28. आता तुम्ही कल्पना करा की त्याला तुम्ही हा पाय दिलाच नसता आणि सांगितलं असतं 1 किलोमीटर जा, तासभर लागला असता त्याला. त्याच्यानंतर तुम्ही म्हणाला असतात की मला आय कांट अफोर्ड, तुम्हाला लाकडाचा हे देतो मी, पाय देतो. धावला असता का तो? धावणं शक्यच नव्हतं. पण जयपूर फूट दिल्यामुळे तो ही कॅन बीट 97%. गांधीयन इंजिनिअरिंग हे आहे, एम्पॉवरिंग द पुअर विथ हाय टेक्नॉलॉजी, मेकिंग हाय टेक्नॉलॉजी फॉर वर्क फॉर द रिच व्हेरी इझी, मेकिंग लो टेक्नॉलॉजी वर्क फॉर द पुअर इज व्हेरी इझी, मेकिंग हाय टेक्नॉलॉजी वर्क फॉर द पुअर, त्याला खरं इन्क्लुजन. तिथे सर्वसमावेशकता येणार आहे. माझ्या आयुष्यात दाखवलेली मी सर्वात महत्त्वाची ही फिल्म आहे. हा एक मेसेज आहे संबंध जगाला. एक लक्षात ठेवा तुम्ही, नॉट लो क्वालिटी, हाय क्वालिटी, द बेस्ट क्वालिटी. आणि मला आनंद होतो आहे की हे गांधीयन इंजिनिअरिंग, गांधीयन टेक्नॉलॉजी वगैरे आता भारतामध्ये हा कॉन्सेप्ट याच्यात जर आपण पाहिलं तर तिथे मी उभा आहे. नंतर मिनिस्टर ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, प्रेसिडेंट आपले पूर्वीचे आशुतोष शर्मा DSCचे सेक्रेटरी, आणि अनिल गांधी जे माझे गुरु आहेत इनोव्हेशनमध्ये, अनिल गुप्ता, कळलं का? त्यांना मी मॉडर्न गांधी म्हणतो. नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन म्हणून आहे. त्यांचा असा बिलीफ आहे की एव्हरीवन इज समवन अँड माइंड्स ऑन द मार्जिन आर नॉट मार्जिनल माइंड्स. कळलं का? आणि त्यामुळे त्याच्यामध्ये कुणीही, मग तो शेतकरी असो, आणखी कुणी असो, अनपढ असो, तो सुद्धा इनोव्हेशन करू शकतो. तर त्याचं मी अध्यक्ष होतो आणि ते उपाध्यक्ष होते जवळजवळ 18 वर्ष. आणि मी त्यांना मॉडर्न गांधी म्हणतो कारण ते जसं गांधीजींनी पदयात्रा केली तशी ती शोधयात्रा करतात गावांमध्ये जाऊन. आणि त्यांनी आतापर्यंत काश्मीर टू कन्याकुमारी हा जर डिस्टन्स आपण घेतला तो 4 पटीने मल्टिप्लाय करा तेवढं ते फिरलेले आहेत. आणि ते थंड प्रदेशात थंडीत जातात आणि गरम प्रदेशात गरमीत जातात. हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे, कळलं की नाही? तर हे जे गांधीयन यंग टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन म्हणजे आपण सर्व, तर आपण सर्वांनी असा विचार करायला पाहिजे, गेटिंग मोर फ्रॉम लेस फॉर मोर, मेकिंग हाय टेक्नॉलॉजी वर्क फॉर द रिच. कारण काय होणार आहे, आपले पंतप्रधान म्हणतात हे मेक इन इंडिया फॉर द वर्ल्ड. अरे इफ यू वॉन्ट टू डू फॉर द वर्ल्ड देन एक्सलन्स मस्ट कम इन. बट मेक इन इंडिया फॉर इंडिया हे होणार नाही जोपर्यंत ते अफोर्डेबल आहे. सो अफोर्डेबल एक्सलन्स हे जे कॉम्बिनेशन आहे हे करणं आपल्याला नवीन भारत बनवण्यासाठी महत्त्वाचं आहे. हे लक्षात ठेवा आपण, हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. तर आपण म्हणाल आपण भाषणं देता, आपण सर्वांना शिकवता, तुम्ही स्वतः काय करता? तर तेही सांगतो मी तुम्हाला. ही माझी आई, हिने मला केवळ जन्म नाही दिला, पण बरंचसं माझ्या आयुष्यात जे उरलेलं घडलं ते तिच्यामुळे घडलं. तर तिची एक गंमत सांगतो तुम्हाला. मी डायरेक्टर जनरल होतो CSIRचा, दिल्लीमध्ये असायचो मी, पण प्रयोगशाळा सोडली नाही मी. तर त्यामुळे पुण्याला मी विकेंडला येत असे, शुक्रवारी येत असे. आणि मला एक सवय आहे, म्हणजे ते तुमचं क्रेडिट कार्ड वगैरे सोडा, कधीही माझ्या खिशात पैसे असतात कॅश. तर मी शुक्रवारी रात्री यायचो दिल्लीहून, तिथून सरळ मी प्रयोगशाळेत जात असे. माझे विद्यार्थी ह्याला एअरपोर्टला येत असत, तिथून आमचं डिस्कशन सुरू व्हायचं. आणि मग शनिवार ह्याच्यामध्ये लॅबॉरेटरीमध्ये, रविवार पण लॅबॉरेटरीमध्ये, आणि रविवारी मी रात्री जात असे. आणि जाताना हे पैसे सगळे मी आईला देत असे. तिला 11.5 वर्षात मी विचारलं नाही तू या पैशांचं काय केलं. ती गेल्यानंतर माझी मुलगी श्रुती तिच्या साड्या वगैरे लावत होती आणि त्याच्यात पाहिलं ते सगळे पैसे तिकडे होते. आणि तिने एक हे ठेवली होती तिकडे, चिठ्ठी ठेवली होती की आपलं मूळ विसरू नकोस, आपली गरिबी विसरू नकोस. सो गरिबांसाठी जो ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान करतो त्याच्यासाठी काहीतरी कर या पैशातनं. आणि तिथे मी अंजनी माशेलकर फाउंडेशन त्याची निर्मिती केली आहे. आणि आता आज बघा याला 13 वर्ष झाली. आता हे काय काम करतं बरं, तर ते अंजनी माशेलकर इन्क्लुझिव्ह इनोव्हेशन अवॉर्ड देतं. इन्क्लुझिव्ह इनोव्हेशन याचा
सर्वांना ते अफोर्डेबल होईल, ॲक्सेसिबल होईल, अशा प्रकारचं जे काम करतात त्यांना आम्ही देतो. आणि आतापर्यंत हे सगळे तुम्हाला अवॉर्ड विनर्स एका ह्याच्यामध्ये दिसतील. आणि जसं मी इथे सांगितलं आहे की दे वॉन्ट टू ब्रिंग स्माइल्स ऑन द फेस ऑफ बिलियन्स, नॉट बिकमिंग बिलियनर्स. हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे, कळलं की नाही. कारण आज तरुणांमध्ये पटकन मी कसा श्रीमंत होतो घाईत आहेत, तसं नाही आहे यांचं, कळलं की नाही. देअर हार्ट इज इन द राईट प्लेस. आणि आपण आपल्या चाणक्य मंडळामध्ये अशी मुलं आपण घडवतो आहेत की ज्यांना सर्व भारतात सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य असावं, कळलं की नाही. हा जो भाग आहे हा ह्या सगळ्यांचा आहे. आता ह्या सगळ्यांविषयी मला सांगता येत नाही, तर त्यातले काही मी सांगतो तुम्हाला. उदाहरणार्थ अंजनी मासेलकर इन्क्लुझिव्ह नॅशनल राहुल रस्तोगी याला गेलं, तर यांनी काय केलं, तर त्यांनी लीडलेस 12 लीड ECG मॉनिटर घेतला. आता आपल्याला जर ECG काढायचं असेल तर काय करावं लागतं, हॉस्पिटलमध्ये जातो आपण, मग ती नर्स येते, 12 लीड टाकते आणि मग त्याचा रेकॉर्ड येतो, मग तो डॉक्टर येऊन पाहतात वगैरे. हे सगळं पाहिलं आहे आपण, नाही का. तर त्यामुळे ही जी बेस्ट प्रॅक्टिस आहे ती अशी मी दाखवली. तिथून त्यांनी हे अशा प्रकारे एक साधन केलं की एक संकेत लाईफ नावाची एक डिव्हाइस आहे, ती हातात घ्यायची आणि ते करायचं. म्हणजे याला पोर्टेबल ECG असं म्हणू आपण, कळलं की नाही. याच्या सगळ्याची आवश्यकता नाही आहे. आणि हा पोर्टेबल ECG माझ्या खिशात आहे आता. हा कसं काम करतो, हे 2 सेन्सर्स आहेत इकडे, 2 अंगठे ठेवा, 15 सेकंद. त्याच्यानंतर इकडे सेन्सर आहे, हे तुमचं हृदय, 15 सेकंद 15 सेकंद 15 सेकंद 15 सेकंद 15 सेकंद 15 सेकंद. 3 मिनटामध्ये जर तुम्ही संकेत नावाचं ॲप डाउनलोड केलेलं असलं तर तुमच्या फोनवर ते जातं. 12 लीड मेडिकल ग्रेड ECG. आज हा 12 देशात आहे, अमेरिकेत आहे, युरोपमध्ये आहे, ऑस्ट्रेलियामध्ये आहे आणि 30 लाख स्कॅन्स आतापर्यंत झालेले आहेत. दर स्कॅनला एक 5 रुपये धरा तुम्ही, 500, 1000, 1500ची आवश्यकता नाही आहे, कळलं का. आणि हा जो भाग आहे माझ्या मते हा फार महत्त्वाचा आहे. आणि त्यांनी काय केलं, आधी संकेत 1.0 केलं होतं, फक्त 6 लीड होता. मी म्हटलं नाही, 12 लीड पाहिजे, कळलं, मेकिंग हाय टेक्नॉलॉजी. आणि त्यावेळी त्याची गंमत सांगतो, हे फार महत्त्वाचं आहे उद्योगांसाठी. तर मला आठवतं तो म्हणाला, सर मला जर 12 लीड करायचं असलं तर 48 लाख लागतील प्रोटोटाईप बनवायला आणि माझे पैसे सगळे संपले आहेत. तर मला त्यावेळी लकी ब्रेक मिळाला. टाटा ट्रस्टने मला बोलवलं होतं की आमचे हे प्रोग्राम आहेत, तर पुढचे प्रोग्राम काय करायचे. तर मी तो घेऊन गेलो खिशात आणि त्यांना दाखवला की म्हटलं जर तुम्ही 48 लाख दिले, कळलं का, तर हा चमत्कार घडू शकेल. आता गावातली एखादी स्त्री आहे समजा, वृद्ध स्त्री आहे, तिच्या छातीत दुखायला लागलं आणि तिला ECG काढण्यासाठी न्यायचं झालं तर मग मोटरसायकल, जीप, बैलगाडी जे काय असेल ते घेऊन जायचं, त्याची आवश्यकता नाही आहे. जर कनेक्टिव्हिटी असली तर नुसतं असं केलं की झालं, हे लीड होऊ शकतो. आणि त्यांनी मग तो 12 लीड केला, जो इकडे आपण बघतो माझ्या हातात आहे तो. वर्जन 2 केपेबल ऑफ टेकिंग 12 लीड मेडिकल ग्रेड ECG, 3 मिलियन स्कॅन्स इन 12 कंट्रीज आतापर्यंत ते झालेलं आहे. हा केवढा मोठा प्रचंड बदल आहे बघा, बरं. आपल्यापैकी तो आपल्याला कोणाला आवश्यकता नसावी, पण जर असली तर ॲमेझॉनवर जा, कळलं का, आणि जस्ट संकेत हे लिहा, तुम्हाला तो 4500 मिळेल, इतका अत्यंत स्वस्त आहे. तर हा एक भाग झाला. दुसरा भाग म्हणजे मिश्किन इंगावाले. मी जसं म्हटलं की आय एम नॉट अ ग्रेट बिलिव्हर इन बेस्ट प्रॅक्टिस. कारण बेस्ट प्रॅक्टिस म्हणजे तुम्ही कोणाची तरी कॉपी करता. यू हॅव टू डू द नेक्स्ट प्रॅक्टिस. वी शूड बिकम द बेस्ट प्रॅक्टिस फॉर अदर्स. इंडिया हॅज टू बी अ लीडर, नॉट अ फॉलोअर, कळलं का. आणि ते करण्यासाठी काय करावं लागतं, तर हे बघा, याचं उत्तम उदाहरण हिमोग्लोबिन टेस्ट. हा जो मिश्किन इंगावाले आहे तो गावागावात गेला आणि त्यांनी पाहिलं की बऱ्याच ठिकाणी ॲनिमियामुळे स्त्रिया जातात. त्याचं कारण काय, कारण त्यांचं सबक्रिटिकल हिमोग्लोबिन जे असतं ते डिटेक्ट झालेलं नसतं. त्याचं कारण काय, कारण त्या ब्लड टेस्ट द्यायला मागत नाहीत. त्याचं कारण काय, कारण त्यांना वाटतं ब्लड म्हणजे इज व्हेरी सॉर्ट ऑफ प्रेशस, आपण कसं द्यायचं. तो म्हणा ठीक आहे तुम्ही ब्लड देऊ नका. आणि त्यांनी बेस्ट प्रॅक्टिसमधून नेक्स्ट प्रॅक्टिस, बेस्ट प्रॅक्टिस इज इन्व्हेजिव्ह विथ निडल्स,
नो नीडल्स, कॉस्ट पर टेस्ट 150 रुपीज नाही, फक्त 10 रुपयात. आणि अशी डिव्हाइस तयार केली त्यांनी ज्याच्यात फक्त तुमचं फिंगर टाका आणि युजिंग हाय टेक्नॉलॉजी, फोटोप्रिथोस्मॉग्राफी, स्पेक्ट्रोफोटोमेट्री, ॲडव्हान्स सॉफ्टवेअर वगैरे, मेकिंग हाय टेक्नॉलॉजी वर्क फॉर द पुअर, हा त्याने भाग केला. आणि ही बेस्ट प्रॅक्टिस झाली मग, कारण नर्सची आवश्यकता नाही. मग ते सॅम्पल घ्या, तिकडे पाठवा, मग संध्याकाळी रिपोर्ट येणार तुमच्या व्हॉट्सॲपवर किंवा व्हॉटेवर, नॉट नेसेसरी, तिकडच्या तिकडे कळतं. पण त्यातही पुढे जाऊन त्याने एक कॅमेरा बनवला, तो मला आणता आला नाही, माझ्या ऑफिसमध्ये आहे तो. कॅप्चर्स द पिक्चर ऑफ कंजक्टिव्ह आय अँड युजेस द मेथड ऑफ रिफ्लेक्टन्स फोटोमेट्री टू एस्टिमेट हिमोग्लोबिन कंटेंट इन द ब्लड. कळलं का? नुसतं तुम्ही कॅमेऱ्यात पहा. आता गंमत बघा, तुम्हाला काही करायला नको, रक्त घ्यायला नको, नुसतं बघा आणि तुम्ही पाहता. ट्रान्सफॉर्मेशनल बेसिकली. त्यानंतर तिसरं एक दाखवतो तुम्हाला, सॅम्पल दाखवतो फक्त, मिहिर शाह आयब्रेस एक्झाम. त्याच्यामध्ये बेस्ट प्रॅक्टिस काय, ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंगसाठी बायोप्सी किंवा मॅमोग्राफी, फार पेनफुल आणि फार एक्सपेन्सिव्ह. कळलं का? आणि गावातली स्त्री कुठे जाणार मॅमोग्राफी करायला? तर त्यांनी ही ऑल्टरनेटिव्ह डिव्हाइस जी केलेली आहे या मिहिर शाहने, तर लो कॉस्ट टॅक्टाईल सेन्सर दॅट मेजर्स टिश्यू स्टिफनेस डिफरन्स इन रिअल टाईम, अल्ट्रा पोर्टेबल आहे, ॲक्युरेट आहे, मिनिमल ट्रेनिंग आहे, वायरलेस आहे, क्लाउड कनेक्टेड आहे आणि इन्स्टंट रिझल्ट्स. आज ते 20 देशामध्ये गेलेलं आहे आणि 2.5 मिलियन विमेन हॅव बीन सॉर्ट ऑफ स्क्रीन्ड. आणि हे लॉन्च केलं होतं त्यांनी, इंडियन इनोव्हेशन बेनिफिटिंग द वर्ल्ड. आणि ह्याच्यामधला महत्त्वाचा भाग म्हणजे भारतात त्याचा उपयोग केला जात आहे, कारण बऱ्याच वेळा आपली संशोधनं होतात, इतरांकडे वापरतात, आपल्याकडे वापरत नाहीत. मी गोव्यामध्ये गेलो होतो, प्रमोद सावंतना भेटलो होतो आणि त्यांनी मला याच्याविषयी सांगितलं की गोवा गव्हर्मेंट स्वस्त महिला स्वस्त गोवा इनिशिएटिव्ह जो त्यांनी केलेला आहे, त्यांनी आत्ताच म्हणजे 2 आठवड्यापूर्वी 1,00,000 स्त्रियांचं स्क्रीनिंग केलं हे वापरून. आणि त्यातल्या काहीतरी एक नंबर मला माहिती नाही आहे, पण बऱ्याच हे होत्या कॅन्सर झालं त्यांना. 36 स्त्रियांना त्यांचं आयुष्य त्याच्यामुळे ते वापरलं गेलं. आणि आता ते 1,00,000 2.5 लाखावर जाणार आहेत. महाराष्ट्रातसुद्धा ते सुरू झालेलं आहे आणि इतर ठिकाणी पण हे सुरू झालं. ही फार आनंदाची गोष्ट आहे. आणि सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे लॅन्सेट नावाचं मॅगझिन आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी नॉन इन्व्हेजिव्ह कुठल्या कुठल्या डिव्हायसेस आहेत त्यांचं हे केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ आयब्रेस्ट आपल्या भारताचं. ही आपली तरुण मुलं आहेत, जसं मी म्हटलं तुम्हाला. ही सगळी 25-30 वर्षाची ही मुलं जे तुम्ही सगळे फोटो बघितले हे आहेत, हे बघा जगाचा फायदा कसा करून देत आहेत. नंतर त्यातला एक महत्त्वाचा भाग, आपण सगळे विद्यार्थी आहात म्हणून मी सांगतो तुम्हाला की अंजनी माशेलकर इन्क्लुझिव्ह इनोव्हेशन अवॉर्ड 2019मध्ये जे दिलं गेलं ते 150 वर्ष सेलिब्रेटिंग द महात्मा, ही केरळामधली 3rd इयर इंजिनिअरिंगमधली मुलं आहेत बरं का, त्यांना दिलं गेलं. का दिलं गेलं तर त्यांनी जेन रोबॉटिक्स नावाची हे केली. आणि आपण जर बघितलं तर गांधी सुप्रीम कोर्ट अँड स्कॅव्हेंजिंग, गांधींनी म्हटलं होतं सॅनिटेशन इज मोर इम्पॉर्टंट दॅन पॉलिटिकल फ्रीडम. आणि सुप्रीम कोर्टाने आपल्या गव्हर्नमेंटला चक्क हे दिला होता, शेरे मारले होते की सोअर्स आर गॅस चेंबर्स वेअर मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स आर सेंट टू डाय. सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं. आणि त्याचं कारण काय की ॲटलीस्ट 4.5 मिलियन पीपल आर एंगेज्ड इन मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग. At least 22,000 men die in India doing various kinds of sanitation work, and 98% are diagnosed with fatal diseases. You can say 1 manual scavenging death every 5 days. तर यांनी म्हटलं की मॅन इन द होल इज नॉट करेक्ट. मॅन होल हा शब्दच वाईट आहे. वाय शुड मॅन बी इन द होल, लेट मशीन बी इन द होल. आणि म्हणून त्यांनी रोबॉट बनवला जो जाऊन ते स्वच्छ करू शकतो, सिम्पल युजर इंटरफेस. आता इथे बघा फरक की हा जो रोबा बनवला आहे त्याच्यामुळे मशीन ते काम करतं. पण त्याचवेळी दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे आपण म्हणाल की मशीनने जर त्याचं काम घेतलं तर मग त्याचं काय होणार, त्याचं पोट कसं भरणार. तर त्यांनी काय केलं, जे मॅन्युअल स्कॅव्हेंजर डिस्प्लेस होतात त्यांना ट्रेन केलं. कशामध्ये, रोबॉटिक्समध्ये, तो रोबो ऑपरेट करायला. आता तुम्ही कल्पना करा, एखादा मॅन्युअल स्कॅव्हेंजर आहे, त्याचा मुलगा किंवा मुलगी शाळेत असेल आणि तिला कुणीतरी विचारलं तुझे बाबा काय करतात,
तर तिने मान खाली घेऊन काय म्हटलं असतं, ते मॅन्युअल स्कॅव्हेंजर आहेत. आता जर तिला विचारलं ते काय करतात, रोबो ऑपरेटर आहेत. दिस इज कॉल्ड ॲक्सेस टू डिग्निटी. ॲक्सेस इक्वॅलिटी डिस्पाईट इन्कम इक्वॅलिटी, याचा अर्थ असा की ती केवळ डिव्हाइस नव्हे, ॲक्सेस टू डिग्निटी, नॉट टू डिव्हाइस बट टू डिग्निटी, हा त्यातला महत्त्वाचा फरक आहे. दॅट इज गांधीयन इंजिनिअरिंग. आणि त्याचे परिणाम झाले आहेत असेच चांगले की त्यावेळी आमच्या बक्षीस समारंभामध्ये एक राज्यसभाचे मेंबर ऑफ पार्लमेंट होते. ही वॉज मेंबर ऑफ द रिहॅबिलिटेशन कमिटी याची. तर त्यांनी ते तिथपर्यंत गव्हर्नमेंटपर्यंत हे आलं. आणि त्याच्यानंतर आता गव्हर्नमेंट एक बिल पास करतं आहे ज्याच्यामध्ये मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग इज गोइंग टू बी सॉर्ट ऑफ ब्लॉक. इट विल बी डन बाय मशीन्स अँड दिस फेलोज विल बी ट्रेन. म्हणजे केरळामधल्या थर्ड स्टँडर्ड आपलं इंजिनिअरिंगमधल्या 3ऱ्या वर्षाची ही जी मुलं आहेत त्यांच्यामध्ये जी अनुकंपा, कंपॅशन आपण ज्याला म्हणतो, त्याच्यामुळे आज भारतामध्ये हा चेंज होतो आहे. तर त्यामुळे आपल्यापैकी प्रत्येकाने, मी नेहमी मुलांना सांगतो, इनोव्हेशन, कंपॅशन आणि पॅशन. इनोव्हेशन इथून, कंपॅशन इथे हृदयामध्ये असलं पाहिजे आणि पॅशन इन द बेली. हे तिन्ही भाग माझ्या मते महत्त्वाचे आहेत. नाव ह्याच्यामध्ये आपण जर इनोव्हेशन बघायला गेलो आतापर्यंत तर आपण वी आर फॉलोईंग. त्याच्यामधनं वी स्टार्टेड टेकिंग प्राईड इन फास्ट फॉलोईंग. आता उदाहरणार्थ नवीन ड्रग कुठेही निघाला की आपण 18 महिन्यात त्याची कॉपी करायचो. त्याचा फायदाही झाला आपल्याला, कारण आपण जेनेरिक्सची इंडस्ट्री केली. इंडिया इज नोन ॲज अ फार्मसी ऑफ द वर्ल्ड वगैरे, हाय क्वालिटी वगैरे, ते सगळं ठीक आहे. पण आपण नवीन काही निर्माण केलं नाही, एकही नाही. कळलं? त्याच्यावरनं आपल्याला पुढे आता लीडिंग करायचं आहे. आणि ते लीडिंग म्हणजे लीफ फ्रॉगिंग नव्हे तर पोल वॉल्टिंग. आता लीफ फ्रॉगिंग टू पोल वॉल्टिंग म्हणजे काय, हे जे माझं पुस्तक आहे तर त्याच्याविषयी मी तुम्हाला सांगतो. पण ह्याच्यामधला महत्त्वाचा भाग मी आता तुम्हाला रिलायन्सविषयी सांगणार आहे. कारण रिलायन्सच्या बोर्डावर मी जवळजवळ 18 वर्ष आहे आणि त्यांचा 2 कमिटीचा मी चेअरमन होतो. एक म्हणजे रिलायन्स इनोव्हेशन काउन्सिल, आणि त्याच्यात आपण पाहाल मुकेश अंबानी स्वतः मेंबर झाले त्याचे. CK प्रल्हाद होते, बॉब ग्रब्स नोबल लॉरेट होते, जॉ मेरीलेन नोबल लॉरेट होते, बिल हॅसल्टीन ज्यांनी ह्युमन जिनोम सायन्स केलं ते होते, आणि जॉर्ज व्हाईट साईड्स होते. असे कळलं का? आणि आता न्यू एनर्जी काउन्सिल आहे ज्याच्यामध्ये आपण आता ग्रीन हायड्रोजन वगैरे वगैरे म्हणतो. त्या जगातली ही सगळी 7 मोठी मंडळी त्याचे मेंबर्स आहेत. त्यामुळे त्यांना मी जवळून पाहिलं आहे. तर त्यामध्ये काय व्हायचं की आमचं इनोव्हेशन काउन्सिलची मीटिंग झाली की मुकेश आणि मी एकत्र बसायचो, कारण स्वप्न पाहायला पुढे काय जायचं, काय करायचं वगैरे वगैरे. आणि त्यामध्ये एके दिवशी मला आठवतं की मुकेश मला म्हणाले की डॉक वी मस्ट लीफ फ्रॉग. तर आय आस्क्ड हिम, डू यू नो व्हाय द फ्रॉग लिव्स? ते म्हणे मला माहिती नाही. तर म्हटलं फ्रॉग लिव्स बिकॉज ही इज अफ्रेड ऑफ द प्रिडेटर, ही इज अफ्रेड ऑफ द एनिमी. शत्रूच्या भीतीने तो उडी मारतो आणि 4-5 फूट उडी मारतो आणि परत 4-5 फूट उडी मारतो. तुला अशा उड्या मारायच्या आहेत का? कळलं गेलं? बिकॉज यू आर अफ्रेड ऑफ द कॉम्पिटिटर. यू शुड नॉट लीव फ्रॉग, यू शुड पोल वॉल्ट. द साईज ऑफ द पोल इज द साईज ऑफ युअर ॲस्पिरेशन. आणि तेव्हा आम्ही तो बियॉन्डर्स नावाचा हे केला, प्रोग्राम केला, लीफ फ्रॉगिंग टू पोल वॉल्टिंग. आणि त्यातनं हे पुस्तक निर्माण झालं, लीफ फ्रॉगिंग टू पोल वॉल्टिंग. आणि त्याच्यामधला सबटायटल महत्त्वाचा आहे. लीफ फ्रॉगिंग टू पोल वॉल्टिंग केवळ आपलं कौशल्य दाखवण्यासाठी नव्हे, मी काय करू शकतो, बट क्रिएटिंग रॅडिकल यट सस्टेनेबल ट्रान्सफॉर्मेशन. हे करून म्हणजे आपण ज्याला बेडूक उडी ते हनुमान उडी असं म्हणतो मराठीत, तशा प्रकारचं. आणि आय एम व्हेरी हॅपी की याला बेस्ट बिझनेस बुक ऑफ द इयर अवॉर्ड मिळालं 2019मध्ये. आणि त्या अवॉर्डपेक्षा त्यातले मेसेजेस जे आहेत ते महत्त्वाचे आहेत. इट इज नॉट अबाउट सेलिंग बुक्स, इट इज अबाउट सेलिंग आयडियाज. कळलं की नाही? त्यातले बरेच मेसेजेस महत्त्वाचे ठरले. आता आपण म्हणाल की रिलायन्सने पोल वॉल्टिंग केलं का? आता इथे बघा, जर मोबाईल डेटा कन्झम्पशन आपण धरलं मिलियन GB पर मंथमध्ये, तर भारत इथे होता, बाकीचे देश पुढे होते. आणि जिओ आल्यानंतर 156वी आपली जी पोझिशन होती 231 देशामध्ये, तिथून आपण लीप फ्रॉगिंग केलं नाही 100व्या पोझिशनला, पोल वॉल्टिंग टू नंबर 1. आज आपण, कारण ₹4 पर GB आणि व्हॉईस फ्री. कळलं का?
हा जो बदल घडला, आज आपण नेहमी आपल्याला गर्वाने आपण म्हणतो की वी हॅव द बेस्ट डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर. त्याचं कारण हा भाग आहे. पोल वॉल्टिंग टू रीच 50 मिलियन युजर्स. टेलिफोन 50 वर्ष लागली त्याला 50 मिलियन युजर्स करायला. मोबाईलला 12 वर्ष लागली, यूट्यूबला 4 वर्ष लागली, फेसबुकला 3 वर्ष लागली, ट्विटर 2 वर्ष, आणि रिलायन्सने 83 डेजमध्ये ते केलं. त्याला स्पीड आपण म्हणतो ना, स्पीड, स्केल, सस्टेनेबिलिटी हे फार महत्त्वाचं आहे. एवढंच नव्हे तर आत्ताच मी ह्याच्यामध्ये GMS 2023 म्हणून बे एरियामध्ये मी गेलो होतो, आणि त्या ठिकाणी मी इंडियाज इमर्जन्स ॲज ॲन एक्सपोनेन्शियल इन्स्पिरेटर असं माझं भाषण होतं. आणि त्यामध्ये त्यांना मी हा जिओ भारत दाखवला, 4G डिजिटल लाईफ, फक्त $8 त्यांना शॉक बसला सगळ्यांना. 4G तुम्हाला सर्व्हिसेस मिळतात, तुम्ही काही डाउनलोड करू शकता, पेमेंट करू शकता, मूव्हीज बघू शकता, $12 कळलं का नाही? आणि म्हणजे 2G 3G आता जाणार आहे, कारण त्यातनं इंटरनेट ॲक्सेस वगैरे काही पॉसिबल नव्हता. हा सगळा आता होतो आहे कमीत कमी खर्चात. अफोर्डेबल एक्सलन्स, नॉट जस्ट अफोर्डेबल, एक्स्ट्रीमली अफोर्डेबल, कारण $12 इज एक्स्ट्रीमली अफोर्डेबल. इवन $100 विल बी अनअफोर्डेबल. तर हा आपण त्या ठिकाणी करू शकलेलो आहोत. तर आपलं हे जे आपण पोल वॉल्टिंग इनोव्हेशन जे म्हणतो भारताला पुढे जाण्यासाठी, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक काय आहेत? पहिलं म्हणजे इट इज रिव्होल्युशन, नॉट जस्ट रिनोव्हेशन. त्याच्यामुळे संबंध जग बदलतं. दुसरं म्हणजे न्यू टू द वर्ल्ड, नॉट जस्ट टू कंपनी ऑर कंट्री. आपल्याला फार हे आहे, मी शुक्रवार पेठेत मी पहिला, ह्याच्यात पुण्यामध्ये मी पहिला, महाराष्ट्रात मी पहिला, भारतात मी पहिला, नाही, जगात पहिलं असलं पाहिजे. कळलं का? हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. अनप्रेसिडेंटेड कॉस्ट परफॉर्मन्स फीचर्स, नॉट जस्ट मार्जिनल कॉस्ट. जसं मी म्हटलं 10% नव्हे, 10-fold, हा त्यातला महत्त्वाचा भाग. त्याच्यानंतर एंटायरली न्यू प्रॉडक्ट्स अँड सर्व्हिसेस, नॉट जस्ट टिंकरिंग विथ द एक्झिस्टिंग वन्स. कळलं का? आणि नेक्स्ट प्रॅक्टिस, नॉट जस्ट बेस्ट प्रॅक्टिस, जसं मी तुम्हाला आत्ताच समजून सांगितलं. पण त्याच्यासाठी लिडरशिप पाहिजे, नाही का? असे विचार करणारी एक लिडरशिप पाहिजे. आणि त्याचं काय आहे, असे लीडर्स हे आपल्यामधून निर्माण व्हायला पाहिजे. दे फाइंड अपॉर्च्युनिटीज वेअर अदर्स सी नथिंग. कळलं का? कन्वर्ट प्रॉब्लेम्स इनटू एन अपॉर्च्युनिटी. दे आर नेवर सॉर्ट ऑफ पार्ट ऑफ अ प्रॉब्लेम, दे आर ऑलवेज पार्ट ऑफ अ सोल्युशन. काल अविनाश, ज्ञानप्रबोधिनी आहे म्हणून सांगतो तुम्हाला खास, काल KPITची अवॉर्ड देण्यात आली. ती शोध अवॉर्ड्स असतात त्यांचे, आणि स्पार्कल अवॉर्ड्स, आणि त्याच्यामध्ये मुलं पण होती, आपल्या ज्ञानप्रबोधिनीची मुलं होती. एक प्रॉब्लेम, आपण कांदे बटाटे वगैरे सूर्याच्या उन्हात आपण हे करतो, त्यांना सुकवतो, डिहायड्रेट करतो, आणि मग पाऊस येतो, आणि मग परत शून्यावर सुरुवात. त्यांनी काय डिव्हाइस केली माहिती आहे का? सेन्सर बेस्ड. वरती असं रूफ आहे, पाण्या, आणि ते नसतं, ते ओपन असतं, आणि पाण्याचा पहिला थेंब पडला की तो सेन्सर आहे ते रूफ आणतं तिकडे, आणि पाऊस गेला की परत येतं. ही आपली मुलं करत आहेत. दॅट इज द पार्ट ऑफ अ, आय थिंक दिस रिक्वायर्स अ क्लॅप. अरे टाळ्या वाजवा जरा. काय आहे? काल मी बोलल्यानंतर लगेच टाळ्या वाजल्या. हे काय? टाळ्यांना आणि हास्याला काही पडत नाही. लक्षात आलं का? भरपूर टाळ्या वाजवा, भरपूर हसा, भरपूर कौतुक करा. हे कौतुक करण्यासारखं आहे आपल्या ज्ञानप्रबोधिनीच्या मुलांचं, की ते कसा विचार करतात. मला दुर्दम्य आशावादी म्हणतात, माझा दुर्दम्य आशावाद या मुलांमुळे आहे. कळलं का? तर हा त्यातला महत्त्वाचा आहे. कन्वर्ट प्रॉब्लेम्स इंटू एन अपॉर्च्युनिटी. सेट क्वांटम गोल्स, 10-fold, 100-fold, 10% नव्हे. त्याचप्रमाणे ड्राईव्ह डिस्कंटिन्युटी अँड बेट ऑन रिस्की आयडियाज. रिस्क घेणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्यातला माझा अनुभव मी तुम्हाला सांगतो. तुम्ही म्हणाले तुम्ही व्याख्यान देता, तुम्ही काय केलं? प्रत्येक वेळी तुम्हाला सांगतोय मी काय केलं ते, कारण तुम्ही प्रश्न हा विचारणार. तर माय एक्सपिरियन्स इन बेटिंग ऑन रिस्की आयडियाज. मी जेव्हा NCLचा डायरेक्टर होतो त्यावेळी मी काईट फ्लाईंग फंड तयार केला. ह्याचा अर्थ असा की एखादी आपली कल्पना असते आणि आपल्याला वाटतं अरे काय ते शक्यच नाही, तर अशा ह्याच्यावर मी फंड करायला सुरुवात केली. कळलं का? 1% बजेट, नॉट सॉर्ट ऑफ मोर. आणि त्याचा प्रचंड फायदा झाला. कारण
कुठलीही वेडीवाकडी आयडिया असू दे, पण त्याला जर आपण हे केलं, रिस्क घेऊन करूया हे, कळलं की नाही, तर मग वेगळे विचार यायला लागतात. रॅडिकल थिंकिंग आपलं बदलतं, कळलं. आणि त्याचा NCLला प्रचंड फायदा झाला, कारण आम्हाला ब्रेक थ्रू पेपर्स मिळाले. त्यानंतर मी CSRला गेलो, 40 लॅबॉरेटरीज. माझं हेडक्वार्टर होतं रफी मार्गला. त्या ठिकाणी मी त्याला काईट फ्लाईंग म्हटलं नाही, कारण बाजूलाच पार्लमेंट होतं. लगेच हे क्वेश्चन पार्लमेंटमध्ये, हाऊ कम गव्हर्नमेंट फंड्स आर बिईंग यूज फॉर काईट फ्लाईंग. तर म्हणून मी त्याला न्यू आयडिया फंड म्हटलं. त्यातनं काहीतरी ब्रेक थ्रू आले. नंतर पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मी न्यू मिलेनियम इंडियन टेक्नॉलॉजी लीडरशिप इनिशिएटिव्ह केला. आणि त्याची गंमत सांगतो, हे कशा हे होतात. मला आठवतं यशवंत सिन्हा त्यावेळी फायनान्स मिनिस्टर होते. 2000 सालची गोष्ट आहे. 18 फेब्रुवारीला मला त्यांचा फोन आला. मला म्हणाले की हे नवीन, दिस इज द इयर ऑफ द न्यू मिलेनियम, तर आपण काहीतरी एक्सायटिंग करूया सायंटिस्टसाठी, तर तू मला प्रपोजल दे. तर मी म्हटलं सर वेळ किती आहे. ते म्हणाले 30 मिनटं. नॉर्मली दिल्लीत तुम्हाला 30 मिनटं जास्त मिळत नाहीत. तर मला अजून आठवतं, मी माझ्या पर्सनल सेक्रेटरीला बोलवलं आणि न्यू मिलेनियम इंडियन टेक्नॉलॉजी लीडरशिप इनिशिएटिव्ह, आणि त्या लीडरशिपमध्ये लीडरशिप कॅपिटल लेटरमध्ये मी लिहिलं होतं. म्हटलं आपण कॉपी करतो आहे ते नाही, आपण जगाच्या पुढे जायला पाहिजे. पण लीडरशिप जर करायची असली तर रिस्क घ्यायला लागतं. रिस्क आलं की फेल्युअर येतं. तर मी म्हटलं इंडियन इंडस्ट्री घेणार नाहीत, इंडियन गव्हर्नमेंट शुड टेक इट. आणि तुम्हाला मी सांगतो, त्यांना लोन ॲट 0% इंटरेस्ट, टू बी रिटर्न्ड ओनली इफ इट इज सक्सेसफुल. म्हणजे हे व्हेंचर कॅपिटल नव्हतं, ॲडव्हेंचर कॅपिटल होतं. लक्षात आलं का तुमच्या? आणि असे हे केले की ज्याच्यामध्ये भारताचा थोडा मोठा फायदा होईल. जसं त्यावेळी लॅपटॉप $2000 होतं, म्हणजे तुम्ही $200 करा. अशा प्रकारचे अनेक आम्ही चॅलेंजेस त्याच्यामध्ये दिलं. TB 6 ते 8 महिन्यात हे होतं, 2 महिन्यात करा वगैरे. आम्हाला एक ब्रेक थ्रू पण मिळाला होता त्याच्यावर. अनफॉर्च्युनेटली ते क्लिनिकल ट्रायल्समध्ये पुढे ते गेलं नाही, ती गोष्ट वेगळी. पण असा चॅलेंज दिल्यावर लोक विचार करू शकतात, हा त्यातला महत्त्वाचा भाग होता. त्यातला एक भाग तुम्हाला म्हणजे महत्त्वाचा, इंडियात बिगेस्ट पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, टॅलेंट टेक्नॉलॉजी इन ट्रस्ट, ग्रँड चॅलेंजेस, बोर्ड फिनान्शियल इन्स्ट्रुमेंट, रिस्क वॉज द की. आणि आम्ही असा प्रयोग सुरू केला की ज्यावेळी आपण आज फ्युएल सेलवर बोलतो त्यावेळी कोणी बोलत नव्हतं. आज आपण हायड्रोजनवर बोलतो, ग्रीन हायड्रोजनवर बोलतो, कोणी बोलत नव्हतं. अशा वेळी आम्ही, तो रिस्की भाग होता, त्याच्यात आम्ही काम सुरू केलं. आणि KPIT टेक्नॉलॉजीज आपण पाहिलं असेल, आपली स्वतःची पुण्यातली आहे. मी बरंचसं पुण्यातलं दाखवतो आहे, कारण मला अभिमान आहे पुण्यामध्ये काय काय झालं आहे. आणि आशिष लेले NCLचे डायरेक्टर आणि रवी पंडित, ही जी आम्ही फ्युएल सेल टेक्नॉलॉजी केलेली आहे ही जगाच्या पुढे आहे. कारण फ्युएल सेल टेक्नॉलॉजी वूड कॉस्ट अराउंड $400 पर किलोवॅट, नॉट 1000 to 1200 ग्लोबली. आणि सगळे पार्ट आपले स्वतःचे आहेत, इंडिजिनस. आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ऐकलं असेल की लास्ट वीक, म्हणजे एक्झॅक्टली वेनसडेला, प्राईम मिनिस्टर लॉन्च्ड इंडियाज फर्स्ट हायड्रोजन पॉवर्ड फेरी बिल्ड ॲट कोचिन शिपयार्ड, आणि दॅट इज KPIT टेक्नॉलॉजी आणि CSR आणि NCLने केली. याचा फायदा सांगतो मी तुम्हाला. आता आपले वॉटरवेज आहेत, तिकडे आपण डिझेल वापरत असतो, कळलं का. आणि ते सगळं आता हायड्रोजन फ्युएल सेलने झालं. हायड्रोजन फ्युएल सेलमध्ये काय होतं, हायड्रोजन ऑक्सिजन कंबाईन, त्यामुळे वॉटर इज द ओनली एमिटर. म्हणजे तिकडे बाकी कार्बन डायऑक्साईड नाही, आणखी कुठले नायट्रस गॅसेस नाही, काही नाही वगैरे वगैरे. आणि आता एका ह्याच्यावरनं, अशा बोटीवरनं 100 बोटींची ऑर्डर आलेली आहे. आणि तुम्हाला आता तुम्ही हे करू शकता की आपले सगळे वॉटरवेज कसे बदलू शकतील, कळलं का. आणि इथे जर आपल्याला केलं तर मेक इन इंडिया फॉर द वर्ल्ड, सगळ्या जगात ते जाऊ शकेल. हे गेल्या बुधवारी झालेलं आहे. ह्याचा अर्थ आपल्या भारतामध्ये ही ताकद आहे की आपण हे जगाच्या पुढे जाऊन करू शकतो. आणि हे यातले जे परफॉर्मन्स पॅरामीटर्स आहेत ते जगाच्या पुढे आहेत. आणि त्यामधलं एक महत्त्वाचा भाग सांगतो आपण. जसं मी म्हटलं ना, 10 टाईम बेटर बट 10 टाईम चीपर, हा आपला महत्त्वाचा भाग आहे त्याच्यामध्ये. उदाहरणार्थ तुम्ही निमिटलीचा जर प्रोग्राम बघितला CSRचा, तर आमच्या कंप्लीट फ्युएल सेल प्रोग्रामला फक्त 45 कोटी लागले 14 वर्षांमध्ये. पण इक्वॅलंट प्रोग्राम जो ह्याच्यामध्ये होता, US डिपार्टमेंट ऑफ एनर्जी, कळलं का, त्यांचं बजेट $77 मिलियन होतं.
7 मिलियन आपलं 10 वर्षाचं आणि त्यांचं 1 वर्षाचं 77 मिलियन. सो फ्युअल सेल सिस्टम फॉर ट्रान्सपोर्टेशन स्टेशनरी ॲप्लिकेशन्स हा जो कम्पॅरेटिव्ह ॲडव्हान्टेज आहे सायन्स टेक्नॉलॉजी की 10 टाइम बेटर अँड 10 टाइम चिपर, कळलं का? म्हणजे त्यामुळे आपलं काय होतं आहे आता की मी प्रिडिक्शन केलं होतं 1995मध्ये माझं लेक्चर होतं इंडियाज इमर्जन्स ॲज अ ग्लोबल R&D प्लॅटफॉर्म आणि लाला करमचंद मेमोरियल ओरेशन. आणि त्यावेळी आपले डॉक्टर मनमोहन सिंग फायनान्स मिनिस्टर होते, त्यांनी चेअर केलं होतं. आणि त्यावेळी मी हे म्हटलं होतं आणि सगळ्यांनी मला वेड्यात काढलं. हा दुर्दम्य आशावादी डेंजरस ऑप्टिमिस्ट कसले ग्लोबल R&D प्लॅटफॉर्म होतं. पण हे सत्य झालेलं आहे. आता इंडिया हॅज बिकम अ ग्लोबल R&D हब. जवळजवळ 1200 कंपन्या, जगातल्या 1200 कंपन्या आपल्या भारतामध्ये हे करत आहेत. आणि काही काही कंपन्या अशा आहेत की 1/3 ऑफ देअर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ही बिंग जनरेटेड इन सॉर्ट ऑफ इंडिया. हा बदल जो आहे 1995मधला आशावाद आज पूर्ण झालेला आहे. हे फार महत्त्वाचं आहे. याच्यात एक महत्त्वाचा भाग म्हणजे स्टार्टअप्सचा येतो. त्याच्याविषयी तुम्हाला सांगतो कारण तुमच्यापैकी बऱ्याच जणांना त्याच्यामध्ये इंटरेस्टेड आहे आणि पर्टिक्युलरली महाराष्ट्रामध्ये. तर महाराष्ट्र स्टेटमध्ये आपण जी इनोव्हेशन स्टार्टअप पॉलिसी केली त्याचा मी को-चेअरमन आहे महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन काउन्सिलचा. म्हणजे मी को-चेअरमन आणि दुसरे को-चेअरमन आहेत मिनिस्टर ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रिनरशिप, कळलं का? तर ते मिनिस्टर बदलत असतात, मी परमनंट आहे त्याच्यामध्ये. आणि 2018मध्ये आम्ही जी पॉलिसी केली आहे तर त्याच्यामधला आमचा एक महत्त्वाचा भाग असा होता की आपण जेव्हा नवीन स्टार्टअप आला आपल्या स्टँडर्ड टेंडरिंग प्रोसेसेस काय आहेत. तुझा 10 वर्षाचा एक्सपिरियन्स कुठे आहे? अरे तो स्टार्टअप आहे, त्याला 10 वर्षाचा एक्सपिरियन्स कसा असणार? आणि त्याच्यामुळे स्टार्टअपना काही मिळतच नाही. आम्ही म्हटलं तसं नाही, त्याच्यामध्ये तुम्ही तरुणांना पण संधी द्यायला पाहिजे, स्टार्टअपना संधी द्यायला पाहिजे. पण त्यामध्ये तुम्ही हे वापरा, काहीतरी एक मॅट्रिक्स वापरा. आणि म्हणून माझ्या ज्या लीप फ्रॉगिंग टू पोल वॉल्टिंगमध्ये 3रा चॅप्टर आहे त्याच्यात आम्ही ॲश्युअर्ड फ्रेमवर्क केलेला आहे. ॲश्युअर्ड फ्रेमवर्क म्हणजे अफोर्डेबल, स्केलेबल, सस्टेनेबल, युनिव्हर्सल, रॅपिड, एक्सलन्स इन टर्म्स ऑफ टेक्नॉलॉजी आणि डिस्टिंक्टिव्ह, याला पॅरामीटर्स दिलेले आहेत. आणि आपण पाहिलं असेल की हा जो पॅरामीटर्स आहेत ते पॅरामीटर क्वांटिटेटिव्ह आहेत आणि त्याच्यामध्ये ते लावले पॅरामीटर की आपल्याला बरोबर कळतं की या स्क्रीनमध्ये आपण पास होतो आहे का. कारण जो सिव्हिल सर्वंट ते अप्रूव्ह करेल त्याला 10 वर्षांनी ह्याच्यावर ठोकावून तू का दिलंस कारण तुझा ह्याचा हा होता वगैरे तसलं नाही, कळलं ना. हा मॅट्रिक्स पॅरामीटर आहे. तर हा आम्ही केलेला आहे ॲश्युअर्ड मॅट्रिक्स. आणि त्याच्यामध्ये ॲश्युअर्डमधलं प्रत्येक भाग तपासला जातो. हे अफोर्डेबल आहे की नाही, स्केलेबल आहे की नाही, सस्टेनेबल. आता उदाहरणार्थ नॅपस्टर बघा. नॅपस्टरची जवळजवळ 60 मिलियन कस्टमर्स होते. नॅपस्टर म्हणजे काय? फ्री डाउनलोड ऑफ म्युझिक. आज नाही आहे ते. त्याचं कारण काय? कारण सोसायटी ऑफ म्युझिशियन्स म्हणाले की यू कॅन डाउनलोड माय म्युझिक फ्री. म्हणजे ते सस्टेनेबल झालं नाही आणि गेलं. ब्लॅकबेरी, तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ब्लॅकबेरीचं नाव पण ऐकलं असेल, पण अविनाश आपल्याला माहिती आहे आपण ब्लॅकबेरी वापरत होतो. आज आहे का? ते नाही आहे. कारण त्यांचं काय होतं, ते इलेक्ट्रॉनिक मशीन होतं विथ अ कीबोर्ड बिझनेससाठी. आणि त्याच्यानंतर आलं टच, आलं, बाकी सगळ्या ह्याच्या टेक्नॉलॉजी आल्या, अँड्रॉईड आलं वगैरे सगळं, ते त्यांनी वापरलं नाही, ते नाहीसे झाले. आणि त्यामुळे हा जो ॲश्युअर्ड मॅट्रिक्स आहे हा फार महत्त्वाचा आहे. आणि म्हणून भारताने जे इनोव्हेशन करावं ते ॲश्युअर्ड सक्सेससाठी त्याचा हे वापर केला जातो आहे. आता जेव्हा पंतप्रधानांनी घोषणा केली की आपल्याला हे स्वच्छ भारत करायचं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी टार्गेट्स वगैरे ठेवली, डेफिकेशन फ्री इंडिया बाय 2019 वगैरे. तर आय वॉज द चेअरमन ऑफ द कमिटी फॉर सिलेक्टिंग ड्रिंकिंग वॉटर, सॅनिटेशन टेक्नॉलॉजीज वगैरे. आणि त्यामध्ये मी त्याची सुरुवात केली तिथून. आणि त्यानंतर आपण पाहिलं असेल ते रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणा, स्टार्टअप्स म्हणा, कॉर्पोरेट्स म्हणा, इन्व्हेस्टर्स म्हणा, गव्हर्मेंट एजन्सीज म्हणा, सगळ्यांकडे तो आताचा वापर व्हायला लागलेला आहे. तर हा मॅट्रिक्स वापरला जातो आणि कॉन्ट्रॅक्ट दिली जातात. आणि ह्याच्यामध्ये आपण पाहिलं असेल की ही पब्लिक परचेस पॉलिसी आपण जी केलेली आहे त्याच्यामध्ये आपण वर्क ऑर्डर देतो आणि त्यामध्ये
हे पाहिलं असेल, एकच उदाहरण देतो, सागर डिफेन्स इंजिनिअरिंग, ते महाराष्ट्र स्टार्टअप वीक 2018मध्ये ते जिंकलं. कारण हे ड्रोन्स बनवतात आणि त्या ड्रोन्सनी लिक्विड सर्फेसेस क्लीन केले जातात. आपल्याला कल्पना आहे गणेश चतुर्थी झाली की नद्यांचं आपलं काय व्हायचं, कळलं की नाही. त्यामध्ये हे क्लिनिंगसाठी हे वापरलं गेलं आणि डिप्लॉयड टू क्लीन 3 वॉटर बॉडीज युजिंग वॉटर ड्रोन, कलेक्टेड 1.7 tons ऑफ फ्लोटिंग मॅटर ड्युरिंग गणेशोत्सव. कॅन यू इमॅजिन. आणि त्याच्यानंतर मग सिमिलर पायलट्स आले आणि आता त्याचं डोअर ओपन आपण केलं आणि त्याचं अनमॅन्ड मेरन व्हेकल ते करायला लागलेले आहेत. आणि हे इवन इंडियन आर्म फोर्ससाठी त्यांनी केलेले आहेत. दे हॅव बिकम द बिगेस्ट सप्लायर. कॅन यू जस्ट इमॅजिन. हे दार त्यांच्यासाठी त्यावेळी उघडलं नसतं, त्यांना वर्क ऑर्डर देऊन नॉट फॉलोईंग द टेंडर प्रोसेस काही झालं नसतं. तर हा भाग त्यातला महाराष्ट्रासाठी फार महत्त्वाचा आहे. तर इंडिया नीड्स आय वुड से ग्रोथ, ॲक्सिलरेटेड ग्रोथ, बट ॲक्सिलरेटेड इन्क्लुझिव्ह ग्रोथ, सर्वसमावेशक. आणि इंडिया मस्ट देअरफॉर चेज एक्सपोनेन्शियल. आता एक्सपोनेन्शियलची आयडिया तुम्हाला मी सांगतो. तिथं हा तलाव आहे, दिस इज अ लेक, आणि इकडे लिलीज आहेत ह्याच्यामध्ये, आणि त्याची ग्रोथ स्टोरी तुम्हाला सांगतो, एक्सपोनेन्शियल ग्रोथ स्टोरी. आता डे 1 इट इज ऑलमोस्ट एन एम्प्टी लुक, करेक्ट. बट दॅट लिलीज इन द पॉन्ड डबल अप एव्हरी डे. कळलं का. दॅट इज एक्सपोनेन्शियल. डबलिंग अप इज एक्सपोनेन्शियल. याचा परिणाम काय बघा. पॉवर ऑफ एक्सपोनेन्शियल लिलीज इन द पॉन्ड, 30व्या दिवशी ते 100% फुल आहे. ह्याचा अर्थ काय झाला. अर्ध कधी असेल ते, कुठल्या दिवशी. 29, बरोबर. क्वार्टर 28, 1/8 27, 1/16 26. तर हे बघा, हे पॉन्ड आहे डे 26 ओन्ली 6% फुल, म्हणजे ऑलमोस्ट एम्प्टी. म्हणून जर त्या दिवशी इफ यू गो टू दॅट लेक, ह्याच्यात काहीच नाही, सगळं रिकामं आहे, काही होणार नाही आहे. पण तुम्हाला माहिती नाही आहे इन डबल सब 4 दिवसांनी जाते फुल झालेलं असेल. सो आय से इंडिया इज लिलीज इन द पॉन्ड ऑन द 26th डे. कसा बदल होईल, किती भरकन होईल, हे तुम्हाला सांगता येणार नाही. आणि याची उदाहरणं देतो तुम्हाला. जस्ट 4 days. मोबाईल डेटा कन्झम्पशन बघा. आपण पाहिलं 2014मध्ये 0.29 GB per month होतं. 8 वर्षामध्ये 19.5, 67 fold इन्क्रीज, एक्सपोनेन्शियल. ह्याचा अर्थ असा की 2014मध्ये इट वॉज 26 डे इन लिलीज इन द पॉन्ड. आणि त्यावेळी म्हटलं जाय आता काय होणार नाही झालं. दुसरं, रिअल टाईम ट्रान्झॅक्शन्स बघा. 0.1 UPI ट्रान्झॅक्शन्स इन बिलियन्स 2017मध्ये. 5 वर्षामध्ये 74 बिलियन. आणि 46% ऑफ वर्ल्ड ट्रान्झॅक्शन्स आता ह्याने होत आहेत, म्हणजे जवळजवळ अर्धी. द मोस्ट अनबँक कंट्री इन द वर्ल्ड इज डुईंग 46% ऑफ द मोबाईल ट्रान्झॅक्शन विदिन अ स्पेस ऑफ 2017 to 2022, 5 वर्षात. सो 2017मध्ये आपण लिलीज इन द पॉन्ड ऑन द 26th डे होतो आणि आता फुल झालेलो आहोत. पुढचं बघा, प्रधानमंत्री जनधन योजना अकाउंट, वर्ल्ड्स फास्टेस्ट अँड लार्जेस्ट फिनान्शियल इन्क्लुजन बघितलं तर आपण आपल्याला तसं दिसेल, बरोबर. त्याच्यानंतर इंडियन स्टार्टअप्स बघा. इंडिया प्रोड्यूस मोर युनिकॉर्न्स इन 2021 देन ऑल प्रिव्हियस इयर्स. 2016मध्ये 1 युनिकॉर्न पर इयर, रायझिंग टू ऑलमोस्ट 1 युनिकॉर्न पर वीक इन 2021. कळलं. युनिकॉर्न याचा अर्थ $1 billion मार्केट कॅपिटलायझेशन. लक्षात आलं का. आणि ही ग्रोथ बघा. 2016मध्ये आपण फक्त 476 होतो, केवळ 5 वर्षामध्ये 70,000 झालो. सो 2016मध्ये इट वॉज लिलीज इन द पॉन्ड ऑन द 26th डे अँड वी हॅव डन इट रॅपिडली. तसं स्वच्छ भारत मिशन मी जसं सांगितलं, मी त्या कमिटीवर होतो. हाऊसहोल्ड्स 38% फक्त हे होते, टॉयलेट्स होते. आता 99.6% झालेले आहेत. एक्सपोनेन्शियल ग्रोथ 5 वर्षामध्ये.
लाईट एमिटिंग डायट, कारण क्लायमेट चेंजमुळे लाईट एमिटिंग डायट हे महत्त्वाचे ठरणार आहेत, कारण त्याची कार्बन फुटप्रिंट फार कमी आहे. 2014मध्ये 0.1% पेनिट्रेशन होतं, आज 88% झालं. किती वर्षामध्ये? 7 वर्षामध्ये. ह्याचा अर्थ लिलीज इन द पॉन्ड ऑन द 26th day in 2014 बट विदिन 7. हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. आणि म्हणून माझं लेक्चर जे होतं सिलिकॉन व्हॅलीमध्ये, इंडियाज इमर्जन्स ॲज अन एक्सपोनेन्शियल इन्स्पिरेटर. दिस कॅन बी एन इन्स्पिरेशन फॉर द होल वर्ल्ड. आपण पाहाल की आता इंडिया GDP विल बी 26 trillion बाय 2047 इन हे मार्केट एक्सचेंज रेट टर्म्स. इंडिया पर कॅपिटल इन्कम वुड रीच ऑल्सो $15,000 बाय 2047. आपण 2047 हे बोलतो आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला काही फंडामेंटल लक्षात ठेवायला पाहिजे. पहिलं म्हणजे इंटिग्रेशन, इनोव्हेशन अँड इन्व्हेस्टमेंट, हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. दुसरा आहे स्पीड, स्केल अँड सस्टेनेबिलिटी. तिसरा आहे डिजिटलायझेशन, डिसेंट्रलायझेशन अँड डिकार्बनायझेशन. हे तिन्ही आपण करतो आहोत आता. चौथा आहे टॅलेंट, टेक्नॉलॉजी अँड ट्रस्ट. ट्रस्ट हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. कळलं का? त्याच्याविषयी थोडं बोलू इच्छितो मी. आपल्या तरुणांवर आपण विश्वास ठेवायला पाहिजे. आम्ही जेव्हा अंजनी माशेलकर इन्क्लुझिव्ह इनोव्हेशन अवॉर्ड दिलं, डेंग्यू टेस्टला नॉर्मली 2 दिवस लागतात, 1 दिवस 2 दिवस, हे 15 मिनटात करतं. US FDA सर्टिफाईड केलं होतं, US पॅटर्न्स पण होती, तरीसुद्धा कुणी वापरत नव्हतं. का बरं? ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि साऊथ कोरिया ह्यांच्याकडे आपण बीक मागून आणत असू, इम्पोर्ट करत असू. त्यामुळे आपल्या ह्याच्यावर कोणी लक्ष देत नसेल. नंतर काय झालं? पॅन्डेमिक आलं, सगळे हे संपले, किट संपायला आले. मग आपण परत गेलो द्या म्हणून, आणि आपल्याला लाखो पाहिजे होते एका महिन्यामध्ये. ऑस्ट्रेलिया म्हणाली आम्हाला शक्य नाही, अमेरिका म्हणाले आम्हाला शक्य नाही, साऊथ कोरिया म्हणाले आम्हाला शक्य आहे. पण त्याची गंमत काय झाली? दे लोडेड द किट्स ऑन द रॉंग शिप विच वेंट टू आफ्रिका. त्यामुळे आपल्याकडे किट्सच नव्हते. मग आता काय करायचं? इकडे तिकडे बघितलं तर आपल्याकडेच आहेत की. आणि मग आपण आपले नवीन खन्नांकडे गेलो, ज्यांना आम्ही अवॉर्ड दिल्यानंतर. त्यांचा मार्केट शेअर त्यावेळी 0% होता, तो 85% झाला. जर ती शिप आली असती, ते जहाज आलं असतं, तर अजून तो 0% असता. आणि त्यामुळे आपण जे केलेलं आहे त्याच्यावर विश्वास ठेवणं हे फार महत्त्वाचं आहे. आपल्या मुलांवर विश्वास ठेवणं, आपल्या टेक्नॉलॉजीवर विश्वास ठेवणं हे महत्त्वाचं आहे. एक मला कार्टून आठवतं R.K. लक्ष्मणचं, ते मी टाकायला पाहिजे होतं इथे. तर तिकडे एक आय डॉक्टर आहे आणि कोणीतरी तो डॉक्टर त्याचं तपासतो आहे. आय सी अ पार्टिकल इन युअर आय, शॅल आय टेक इट आउट? आय एम आस्किंग बिकॉज इट्स अ फॉरेन पार्टिकल. ही जी मनोवृत्ती आहे, जोपर्यंत ती बदलत नाही, इतर देशांकडे आपण बघतो तोपर्यंत ते होणार नाही. हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. पर्पज, पर्सिव्हरन्स अँड पॅशन. बेसिकली पर्सिव्हरन्स फार महत्त्वाचं आहे. विनर्स नेवर क्विट, क्विटर्स नेवर विन. आणि यू हॅव टू हॅव बिग पर्पज, नॉर्थ स्टार. केवळ स्वतःसाठी नव्हे, आपल्या देशासाठी, आपल्या समाजासाठी. हे फार महत्त्वाचं आहे. आणि शेवटी इन्स्पिरेशन, इन्स्पिरेशन अँड इन्स्पिरेशन. प्रश्नच नाही त्याबद्दल. खरं का? आणि हे केलं तर, आणि लिडरशिप आपल्याला अशी पाहिजे, पोल वॉल्टिंग म्हणजे जम्पिंग बियॉन्ड द रिम्स ऑफ पॉसिबिलिटी. हे शक्य नाही, हे डिक्शनरीमधनं काढूनच टाकलं पाहिजे. मेकिंग इम्पॉसिबल पॉसिबल, हे सगळं तुम्ही करू शकता. आत्ता मी तुम्हाला दाखवलं इम्पॉसिबल लुकिंग थिंग्स, हे आपण सगळं करू शकतो. आणि मला आठवतं जनरल बिपिन रावत म्हणाले होते, टाईम हॅज कम टू मूव्ह फ्रॉम लिप फ्रॉगिंग टू पोल वॉल्टिंग. त्यांच्या भाषणात त्यांनी म्हटलं होतं, त्यांनी पुस्तक वाचलं होतं, लिप फ्रॉगिंग टू पोल वॉल्टिंग. हे करणं महत्त्वाचं आहे. आणि आपल्याला हा जो आत्मनिर्भर भारत आहे, कळलं का? बिल्डिंग अ पोल वॉल्टिंग आत्मनिर्भर भारत विथ आत्मविश्वास, दॅट इज व्हॉट वी हॅव टू डू. आणि माझं विजन जे शेवटी आहे, 5 मिनटात आपल्याला संपवून सांगतो. पहिलं म्हणजे बॅलन्स्ड इंडिया. संतुलन पाहिजे. संतुलन म्हणजे मला तर असं वाटतं की आपण कास्टवर भरपूर वेळ घालवतो आहे आता सध्या. सगळा डायलॉग काय, कुठलाही न्यूजपेपर वापरा. ॲज अ डेंजरस ऑप्टिमिस्ट आय लाईक टू सी अ कास्टलेस सोसायटी. क्लासवर डिफरन्स येतो आहे. कॅन वी हॅव अ क्लासलेस सोसायटी? हा जो बॅलन्स आहे, कळलं का? हे संतुलन आलं पाहिजे. बॅलन्स बिटवीन एन्व्हायरमेंट, इकॉलॉजी, इकॉनॉमिक्स, इक्विटी आणि एथिक्स.
हा बॅलन्स कसा आहे, डेव्हलपमेंट विदाउट डिस्ट्रक्शन, हा पहिला मुद्दा. दुसरा सुसंस्कृत कल्चर. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ अवर कल्चर, प्राऊड ऑफ अवर हेरिटेज. मी नेहमी म्हणतो इंडिया इज अ रिच कंट्री वेअर पुअर पीपल लिव्ह. हा रिचनेस आपला कल्चर आहे, हेरिटेज आहे. पण त्या कल्चरचा मुख्य मुद्दा म्हणजे केवळ आपलंच कल्चर सर्वात श्रेष्ठ आहे आणि दुसरे नाही आहेत, हे चुकीचं आहे. सर्वांचा मान करायला पाहिजे, देन ओनली विल बी कल्चर्ड, नॉट अदरवाईज. तिसरं म्हणजे सुविद्य, एज्युकेटेड. आणि मी तुम्हाला सांगितलं E=F. पण हे होलिस्टिक एज्युकेशन पाहिजे. ज्ञानसंवर्धन, बुद्धिसंवर्धन, विचारसंवर्धन, व्यक्तिसंवर्धन, समता संवर्धन, क्षमता संवर्धन, पण त्याचबरोबर मूल्य संवर्धन. अविनाश, याची स्पेशालिटी आहे मूल्य संवर्धन. आपण ही जी मुलं तयार करतात. चौथा आहे समृद्ध भारत. $40 ट्रिलियन इकॉनॉमी म्हणतो, 28 ट्रिलियन, हे सगळं. पण त्यासाठी इंडिया ॲट 100 आणि भारत ॲट 75 असला तर नाही चालणार. ते कळलं ना. इन्क्लुजन पाहिजे. सुशासित, वेल गव्हर्न, गुड गव्हर्नन्स विथ कन्सेन्सस, रूल ऑफ लॉ, ट्रान्सपरन्सी, अकाउंटेबिलिटी, ह्याच्यावर तुम्ही प्रचंड काम करता आहात ह्याच्यामध्ये. चौथं सुरक्षित, सिक्युअर्ड. कारण एक्सटर्नल थ्रेट्स आहेत, पाकिस्तान आहे, चायना आहे, बॉर्डर्स आहेत, ते झालं. पण इंटरनल थ्रेट्स, जर इनइक्वॅलिटीज वाढल्या तुमच्या, काय होणार आहे? मायनॉरिटीजना जर तुम्ही ढकलायला लागलात खाली, काय होणार आहे? तर हा बॅलन्स जो आणणं हे फार महत्त्वाचं आहे, ती भारताच्या सुरक्षेसाठी. फूड सिक्युरिटी, कळलं का? क्लायमेट चेंज झाल्यावर ॲग्रिकल्चरचं काय होणार आहे, कल्पना नाही आपल्याला. इतर न्यूट्रिशनल सिक्युरिटी वगैरे हा सगळा महत्त्वाचा भाग आहे. आणि शेवटी सर्वात महत्त्वाचं स्वानंदी. मला आठवतं JRD टाटा जेव्हा भारतरत्न मिळालं त्यावेळेला तुमचं ड्रीम काय आहे भारताविषयी, जसं तुम्ही मला सांगितलं तुमचं ड्रीम काय आहे ॲट 100, तर ते मला ते म्हणाले त्यावेळी, येस ऑफकोर्स इंडिया शूड बिकम रिच कंट्री, बट मोर दॅन दॅट आय वॉन्ट इंडिया टू बी अ हॅपी कंट्री. हे फार महत्त्वाचं आहे. हॅपी इंडिया विथ 1.4 बिलियन फेसेस. आणि हा हॅपीनेस इंटरनल पण पाहिजे, एक्सटर्नल पण पाहिजे. पीस इंटरनल ॲज वेल ॲज पीस एक्सटर्नल. लक्षात आलं की नाही? तिथे भारत सर्वश्रेष्ठ होऊ शकतो. कारण हा जो इंटरनल पीस आहे, स्पिरिच्युअलिटी कपल्ड विथ सायन्स बिकम्स मोस्ट इम्पॉर्टंट. शेवटची माझी स्लाईड आहे. मी आता माझं वय 82 वर्ष आहे आणि मी बरंचसं शिकलो आहे. आणि इट इज नॉट ओनली बिकॉज ऑफ सक्सेस, फेल्युअर तुम्हाला जास्त शिकवतं. तर माझे 5 मंत्र सांगतो तुम्हाला आणि संपवतो माझं भाषण. पहिलं म्हणजे एस्पिरेशन्स आर युअर पॉसिबिलिटीज, कीप देम हाय, बट फॉर यू ॲज ऑल्सो फॉर द सोसायटी अवर बिलोवेड नेशन. मला आठवतं 1976 मी 1989 मी डायरेक्टर झालो NCLचा. 1991 लिबरलायझेशन ओपनिंग अप झालं. आणि त्यावेळी मी पाहिलं की आम्ही जर कुठली नवीन टेक्नॉलॉजी केली, कारण आपण त्यावेळी फक्त इम्पोर्ट सबस्टिट्यूशन करत होतो, कॉपी करत होतो, प्रोटेक्टेड ना, लॉंग तारीफ बॅरियर्स वगैरे सगळं असं 200%. त्यामुळे इंडियन इंडस्ट्रीला काहीच हे नव्हतं, कॉपी करत राहा. तर आमच्या लोकांनी आमच्या स्टुडंट्सनी किंवा आमच्या सायंटिस्टनी जर नवीन काही इनोव्हेशन केलं तर ते इंडियन इंडस्ट्री म्हणायची, अरे पण ते जपानने केलं आहे का, अमेरिकेने केलं आहे का, युरोपने केलं आहे का, नाही तर तुम्ही कसे करू शकता. हा कॉन्फिडन्सच नव्हता. तर मला आठवतं की 1989 1 जून वेन आय टूक ओव्हर, मी म्हटलं की नॅशनल केमिकल लॅबॉरेटरी विल बी इंटरनॅशनल केमिकल लॅबॉरेटरी. 1100 लोकं जमली होती, 560 आमचं कॅपॅसिटी आहे. म्हणजे असे मध्ये बसले होते, उभे होते, कळलं का. आणि त्यावेळेस मला तुम्हाला आठवतो मी म्हटलं वी शुड बी एबल टू लायसन्स अवर पॅटर्न्स टू द मल्टीनॅशनल्स इन द वर्ल्ड. त्यामुळे कसं शक्य आहे. आणि 39 वर्षामध्ये आमचा एकही US पॅटर्न नव्हता. आणि मी इथे घोषणा करत होतो की आम्ही आमची पॅटर्न्स बेस्ट इन मल्टीनॅशनलला देणार. याला गट्स लागतात. पण हे मी का म्हटलं, कारण माझा विश्वास होता माझ्या ह्याच्यावर की दे आर केपेबल ऑफ डुईंग दॅट. आणि त्यातलं मला आठवतं एक सायंटिस्ट माझ्याकडे आला आणि मला म्हणाला, कारण मी जनरल इलेक्ट्रिकविषयी बोललो होतो, त्यामुळे डू यू नो
the R&D budget of GE is 2.5 times India's R&D budget. मी म्हटलं, it is not the power of budget, it is the power of ideas that matter. आणि तुम्हाला मी सांगतो, डिटेलमध्ये जात नाही कारण ते फार टेक्निकल आहे. एक पॉलिकंडेन्स सॉलिड स्टेट पॉलिकंडेन्सेशनची एक प्रक्रिया आम्ही केली पॉलिकार्बोनेटमध्ये, जनरल इलेक्ट्रिकचा नंबर 1, दे वेर नंबर 1. आणि आमची 3 US पॅटर्न फॉर $1 million वी ट्रान्सफर टू द बेस्ट इन द वर्ल्ड, द जनरल इलेक्ट्रिक. सेम लॅबॉरेटरी कॉपी. हा आत्मविश्वास, नॅशनल केमिकल लॅबॉरेटरी टू इंटरनॅशनल केमिकल लॅबॉरेटरी. आणि त्याच्यानंतर मग जॅक्वेस म्हणाले की दे सो गुड, वाय आर वी नॉट देअर. आणि मग ती बँगलोरमध्ये त्यांची जॅक्वेस R&D सेंटर आलं, जिकडे माझ्या नावाने एक त्यांनी कॉन्फरन्स रूम छोटीशी ठेवलेली आहे. हा जो बदल आहे हा मनोवृत्तीचा बदल आहे. इट्स अ माइंडसेट चेंज दॅट येस वी कॅन. आणि त्याच्यानंतर केवढा फरक पडला तुम्हाला कल्पना आहे. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे सर्वांसाठी महत्त्वाचं आहे. लाईक इन्स्टंट कॉफी, नो इन्स्टंट सक्सेस. वर्क हार्ड इन सायलन्स, लेट सक्सेस मेक ऑल द नॉईज. कळलं का? तिसरं आहे पर्पज, पर्सिव्हरन्स, पॅशन. टू अर्ली टू क्विट. विनर्स आर नेवर क्विटर्स, क्विटर्स आर नेवर विनर्स. फेल याचं डेफिनेशनच बदला तुम्ही. फेल इज द फर्स्ट अटेम्प्ट इन लर्निंग. युअर बेस्ट गुरु इज युअर लास्ट मिस्टेक, ॲज लॉंग एज यू लर्न फ्रॉम इट. कळलं? आता तुम्ही पहा, चांद्रयान 2 वॉज अ फेल्युअर, चांद्रयान 3 सक्सिडेड. वाय? कारण चांद्रयान 2मधल्या ज्या सगळ्या मिस्टेक्स होत्या त्या सगळ्या दुरुस्त केल्या चांद्रयान 3मध्ये. तर हे शिकणं फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की पॅराशूट वर्क्स बेस्ट वेन इट इज ओपन. माइंड इज ऑल्सो लाईक दॅट, इट वर्क्स वेन इट इज ओपन. ते क्लोज करता कामा नये. वेन डोर्स ऑफ ऑपॉर्च्युनिटी दॅट यू कीप ऑन नॉकिंग डोंट ओपन, क्रिएट युअर ओन डोर्स. आता म्हणा हे काय भानगड आहे डोर्सची, सांगतो तुम्हाला. 1976मध्ये मी जेव्हा आलो तेव्हा भारत हा फार गरीब देश होता. आणि मला एक वायझनबर्ग रिऑर्गॅनिओमीटर नावाची इक्विपमेंट हवी होती, कारण मी नॉन न्यूटोनियन फ्लुइड मेकॅनिक्समध्ये ट्रेन झालो होतो. मग त्यासाठी आपल्याकडे फॉरेन एक्सचेंज नव्हता. DGTT क्लिअरन्स, नॉट मॅन्युफॅक्चर्ड इन इंडिया सर्टिफिकेट, 2 वर्ष लागायची. तर म्हटलं आता ही इक्विपमेंट मला 2 वर्षांनी मिळणार आहे. देवाने मला काय इक्विपमेंट दिली? हे दिलं आहे. मी फील्ड चेंज केलं. स्वतःचं दार, ती दारं बंद होती, मी स्वतःचं दार उघडलं. मॅथमॅटिकल मॉडेलिंग अँड सिम्युलेशनमध्ये गेलो मी. आणि भारताचं जे सर्वश्रेष्ठ प्राईज जमत तुम्ही ते भटनागर प्राईज म्हणत, ते 5 वर्षात मला ते प्राईज मिळालं. आता कल्पना करा त्या दारावरच मी ठोकत असतो तरी आत्ता ॲट 82 आय वुड हॅव बीन वेटिंग फॉर इट. तर दारं बंद असतात, त्याची काळजी करू नका. स्वतःचे दारं उघडा, स्वतःचे मार्ग खोला. आणि शेवटचा, नो लिमिट टू ह्युमन एन्ड्युरन्स, अचिव्हमेंट, इमॅजिनेशन, एक्सेप्टिंग द वन्स यू पुट ऑन युअर माइंड. सो हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. आता उदाहरणार्थ एव्हरेस्ट 1953पर्यंत, जोपर्यंत तेनसिंग आणि एडमंड हिलरी त्यांनी जिंकलं नव्हतं तेव्हा आपल्याला वाटत होतं ते अशक्यप्राय आहे. पण ते झाल्यावर एक ग्रस्त 20 वेळा एव्हरेस्टवर गेलेला आहे. 14 वर्षाची मुलगी गेलेली आहे, 14 वर्षाचा मुलगा गेलेला आहे, 80 वर्षाचे एक वृद्धग्रस्त गेलेले आहेत, एक हँडिकॅप्ड मुलगी वरती गेलेली. आपल्या सर्व त्या कथा माहिती आहेत. नो लिमिट टू ह्युमन अचिव्हमेंट. तर त्या बाबतीत माझ्या बाबतीतची एक हे सांगून मी संपवतो. मी FRS झालो. FRSचं महत्त्व तुम्हाला मी सांगितलं. फक्त 364 वर्षात 3. तर माझे गुरु आहेत प्रोफेसर शर्मा, ज्यांच्या हाताखाली मी PhD केली. आणि दुसरे आहेत प्रोफेसर CNR राव, भारतरत्न. मी त्याला फोन केला, म्हटलं सर मला FRS मिळाली. मला वाटलं ते आनंदाने काहीतरी टाळ वाजवतील, काहीतरी बोलतील. काय म्हटलं येते का? नॉट बॅड. मी निराश झालो. त्यानंतर अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्ट्स अँड सायन्स 1760 इट वॉज बॉर्न. आणि त्यामध्ये विन्स्टन चर्चिल, चार्ल्स डार्विन, आईन्स्टीन वगैरे अशा मोठ्या मोठ्या लोकांना, भारतातल्या फक्त 7 यांना मिळाली होती. तर मी 7वा होतो. त्याला फोन केला, सांगितलं नॉट बॅड. तिथेही गेलं. म्हटलं यांना 3रं आणि 7वं चालत नाही. पण मग मी US नॅशनल अकॅडमी ऑफ इन्व्हेंटर्स मी पहिला भारतीय झालो फेलो त्याचा.
म्हटलं आता तरी ते खुश होतील. त्यांना फोन केला, ते काय म्हणाले, नॉट बॅड. मग मी म्हटलं, सर काय केलं म्हणजे तुम्ही इम्प्रेस व्हाल? तर त्यांनी जे सांगितलं, हा माझा शेवटचा मेसेज तुम्हाला. ते म्हणाले, मशेलकर, यू आर क्लाइम्बिंग ऑन अ लॅडर ऑफ एक्सलन्स विच इज लिमिटलेस. उत्तमतेच्या शिडीवर तुम्ही चाललेला आहात आणि त्याला लिमिट नाही, एक्सेप्टिंग द लिमिट यू पुट ऑन युअर सेल्फ. याचा अर्थ काय झाला? नो मॅटर व्हॉट यू अचीव, यू हॅव टू से माय बेस्ट इज येट टू कम. आणि हे कधी तुम्ही 18 वर्षाचे असाल, 28 वर्षाचे असाल, 82 वर्षाचे असाल, रोज सकाळी उठायचं, काय म्हणायचं, माय बेस्ट इज येट टू कम अँड टुडे इज द डे इट इज गोइंग टू कम. शेवटच्या दिवसापर्यंत म्हणायचं. आणि तुम्ही कल्पना करा, 140 कोटी भारतीय रोज सकाळी उठून म्हणाले, माय बेस्ट इज येट टू कम अँड टुडे इज द डे. भारत कुठे असेल बरं? राईट अप देअर. थँक्यू.